सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। बऱ्याच दिवसांनी आपण पुढं चालू करतो, त्यामुळे थोडासा पार्श्वभूमी परत एकदा थोडीशी हे करूया. एका वेगळ्या प्रकाराने सुद्धा पार्श्वभूमी पाहता येईल आपल्याला. ज्या टप्प्यामध्ये कठोपनिषद पुढं चाललं आहे त्या टप्प्यांचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करता येतो असं वेगळ्या वेगळ्या शास्त्रकारांनीच सांगितलेलं आहे. त्यातला एक विचार असा सुद्धा आहे जो डॉक्टर राधाकृष्णनांचा विचार येतो. त्याचं सूत्र असं आहे की नचिकेतांच्या वडील नचिकेत, यम आणि ही असणारी अर्शविद्या या चारीचा एक वेगळ्या प्रकारे संबंध आपल्याला प्रस्थापित करता येतो आणि मग तसा केला तर तो आपल्या जीवनाशी फार चांगल्या पद्धतीने लावून घेता येतो. वाजश्रेय त्याच्या वडिलांचा ज्या भूमिकेचा जर आपण विचार केला तर साधारण विश्वामध्ये किंवा या चारामध्ये येणाऱ्या जितक्या व्यक्ती आहेत पैकी मनुष्य ज्याला बुद्धीची देणगी मिळालेली आहे तो आपल्या बुद्धीचा वापर ज्या पद्धतीने करतो किंबहुना ज्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी ज्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत त्या प्रमाणामध्ये त्याचं आयुष्य आध्यात्मिक दृष्टीने छोटं किंवा मोठं होतं. लौकिक अर्थाने तो मोठा असेल किंवा छोटा असेल तो त्याच्या प्रारब्धाशी त्याचा संबंध आहे, पण आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्यांनी आपल्या बुद्धीचा विवेक आणि वैराग्य या दोन्हीचा कशा पद्धतीने उपयोग केलेला आहे पैकी जर त्याची वर्गवारीच करायची ठरली तर अशी होऊ शकते की बऱ्याचशा लोकांना अशा प्रकारची कोणती तरी सत्ता अस्तित्वात आहे, त्या अस्तित्वात असणाऱ्या सत्तेशीच माझा संबंध आहे आणि माझा ज्या ज्या गोष्टींशी संबंध येत आहेत त्या गोष्टींच्या सत्तेशी माझा अजिबात संबंध असता कामा नये इतकी माहितीसुद्धा नसणारी जी लोकं आहेत अशा लोकांचा एक प्रचंड मोठा गट हा अध्यात्मापासून नेहमीच वंचित राहिलेला आहे. नचिकेतांच्या वडिलांची जी भूमिका इथं सांगितलेली आहे ती अशी आहे की जे आत्तापर्यंत अशा प्रकारची सत्ता अस्तित्वात आहे हे जाणूनसुद्धा होते त्या दृष्टीने करण्याजोगा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करण्याचा त्यांनी थोडासा नेट लावून धरला होता आणि अशा प्रकारची इच्छा त्यांच्या मनामध्ये आल्यामुळं अशा प्रकारची काहीतरी सत्ता येणे तिच्यासाठी कोणतं तरी साधन आपण अवलंबलं पाहिजे म्हणून त्याच्या वडिलांनी तो यत्न केलेला आहे. त्यांच्या वडिलांच्या आध्यात्मिक जाणीवेची पातळी जर पाहायला गेलं ती साधारण कुतूहलाच्या पातळीच्या पुढे आहे, पण त्याला लागणाऱ्या नेटाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर ती पातळी खूप लहान आहे. याविरुद्ध त्याच्या पोटी जन्माला आलेला नचिकेत हा आध्यात्मिक सत्तेशीच स्वतःची बांधिलकी इतकी समजून पुढं चाललेला आहे की त्यांनी त्याच्या आध्यात्मिक जाणीवेची पातळी आपल्या वडिलांच्या कैक पटीने पुढे नेऊन ठेवलेली आहे. गमतीचा भाग असा आहे की ज्यांचं वय त्या मुलाच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त आहे त्यांची आध्यात्मिक जाणीव किंवा पातळी अत्यंत कमी आहे आणि अत्यंत कुमार वयात किंवा पौगंडावस्थेमध्ये असलेला नचिकेत मात्र अशा प्रकारची आध्यात्मिक जाणीव घेऊन पुढं चाललेला आहे की त्या आध्यात्मिक जाणीवेत इथे राधाकृष्णनांनी असं नमूद केलेलं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं चित्र रंगवण्यात आलं आहे तिथे प्रत्येक कठोपनिषद वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला प्रत्येक साधकाला आपण नचिकेतात बसतो, नचिकेतांच्या वडिलांमध्ये बसतो की नचिकेतांच्या वडिलांच्या पलीकडे असणारे सुद्धा जे आहेत तिथे बसतो या तिन्हीमध्ये स्वतःला तपासून घेण्याची फार गरज आहे असं ते म्हणतात. ज्या पद्धतीने ही घटना बांधलेली आहे, ही कथा बांधलेली आहे, त्या कथा बांधण्याच्या मागे सुद्धा जो उद्देश आहे तो उद्देशच असा आहे की विज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा हा प्रवास आहे, अनुभवाकडून अनुभूतीकडे जाणारा हा प्रवास आहे, मनाकडून बुद्धीच्या उदयाकडे जाणारा हा प्रवास आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तो तमसोमा ज्योतिर्गमय असाच अशा प्रकारचाच तो प्रवास आहे. या प्रवासामध्ये हे उपनिषद 2 भागांमध्ये आहेत, 3-3 वल्ली प्रत्येक भागामध्ये आहेत. त्यातल्या पहिल्या वल्लीचा पूर्ण अभ्यास मंत्रांचा आपण केला होता. पहिल्या वल्लीमध्ये पहिल्या भागातली पहिली वल्ली जी आहे ती वल्ली साधारण कथानक तयार करण्यासाठी वापरली गेलेली आहे
पण कोणताही मंत्र वाया जाऊ न देता पहिल्या मंत्राच्या पहिल्या शब्दापासूनच तत्वज्ञानाला सुरुवातही केलेली आहे आणि कथानकालाही सुरुवात केलेली आहे. अशा सुंदर पद्धतीने ते बांधलेलं आहे. उशनभय या शब्दाने या उपनिषदाची सुरुवात होतीये, ज्याचा अर्थच असा आहे की काम्य कर्मासाठी प्रवृत्त झालेला नचिकेतांचा पिता, म्हणजे काम्य कर्मासाठी प्रवृत्त झालेल्या माणसाच्या स्वभावापासून या उपनिषदाची सुरुवात झालेली आहे. पुढे जसा जसा उपनिषदाचा प्रवास पुढे चाललाय तसं तसं आपल्या असं लक्षात येतं की साधारण पूर्वमीमांसा किंवा मीमांसकांच्या प्रवृत्तीला त्या काळामध्ये असणारा जो जोर होता, त्या जोराला समोर धरून ज्या पद्धतीने हे उपनिषद सांगितलं गेलं त्याप्रमाणे त्या मीमांसकांच्या कर्मकांडाचं नेमकं महत्त्व कमी न करता आलेलं अवास्तव महत्त्व कमी व्हावं या दृष्टीने सुरुवात त्याची काम्य कर्मातून, त्या यज्ञातून पुढे झालेली आहे. यज्ञाचा नेमका अर्थ, यज्ञाचं जीवनातलं नेमकं स्थान आणि यज्ञ म्हणजे नेमकं काय, या तिन्हीचीही गोष्टवारी बांधण्यासाठी हे कथानक तिथून सुरू होतं. याच पहिल्या वल्लीमध्ये जेव्हा नचिकेतांच्या आणि वडिलांचा संवाद दाखवलेला आहे तेव्हा बालात अपि सुभाषितम ग्राह्यम, अत्यंत लहान वयाच्या व्यक्तीने सांगितलेली सत्य गोष्ट ही कोणत्याही मोठ्या माणसाच्या तोंडातून येणाऱ्यापेक्षा बोलण्यापेक्षाही महत्त्वाची असते असं दाखवण्यासाठी जेव्हा नचिकेतानं अत्यंत रास्त प्रश्न आपल्या वडिलांना विचारलेला आहे. हा प्रश्न त्या भाकड गायींच्या संदर्भातला नाही आहे. ज्या गायी ज्यांचं दूध संपलेलं आहे, ज्यांचं पाणी पिऊन संपलेलं आहे, ज्यांचं गवत खाऊन संपलेलं आहे, म्हणजे ज्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, अशा प्रकारच्या गायींचं दान तुम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहात. किंबहुना तुमच्या जीवनामध्ये चाललेल्या ज्या ज्या काही घटना आहेत त्या साधारण पितोदक या प्रकारच्या गायींच्या याच्यामध्ये मोडणाऱ्याच आहेत. तेव्हा तिथे नचिकेतांनी वडिलांना विचारलेला प्रश्न हा त्या गायी तुम्ही कसं काय या ऋत्विकांना देऊ शकता, याऐवजी तो प्रश्न अशा पद्धतीत सुद्धा मांडण्यात आलेला आहे की अशा प्रकारचं कर्म तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसं करू शकता, कारण असं हे वेद विहित नाही किंवा हे वेदांना धरून नाही. वेदांचा कर्मकांडांतला भाग ह्याच्यामध्ये पूर्ण आलेला आहे, पण वेदातच असणाऱ्या उपनिषदांमधला गुह्य भाग किंवा इसोटेरिक अस्पेक्ट जो आहे तो माझ्या वडिलांना समजलेला नाही, याची जाणीव असलेला नचिकेत आता हा प्रश्न विचारतोय. तोच प्रश्न नचिकेत जेव्हा वडिलांना विचारतो त्याच वेळेला तो आपल्यालाही विचारला गेला आहे. माझ्या अध्यात्म नावाच्या साधनेखाली होत असणाऱ्या ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या या वाजश्रेवाच्या पद्धतीने चाललेल्या आहेत की नचिकेताच्या पद्धतीने चाललेल्या आहेत, हे आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा हे द्वंद्व आपल्या समोर येतंय न येतंय आणि इथे आपल्याला स्वतःला तपासून पाहतोय न पाहतोय तोपर्यंतच कथानक दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करतं झालेला आहे. म्हणजे हा प्रश्न साधकाच्या दृष्टीने त्याच्या मनामध्ये ठेवून कठोपनिषद अलगद पुढे निघून गेलेला आहे. पुढे निघून गेल्यानंतर तिथे त्याला येणारा दुसरा मोठा धक्का साधकाच्या दृष्टीने बसणारा असा आहे की ज्या ज्ञानाची कास धरणारा नचिकेत आपल्याला आदरणीय वाटायला लागतो, तो ज्ञानप्राप्तीसाठी अशा व्यक्तीकडे जातोय ज्या व्यक्तीबद्दल आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये एक केवळ भीती किंवा एक भीतीदायक देव याशिवाय कोणतीही संकल्पना नाही आहे. त्या यमराजांना 3 प्रकारच्या चांगल्या उपमा देऊन शंकराचार्यांनी आपल्या संबंध भाषेची सुरुवातच केलेली आहे. त्याला त्यांनी ब्रह्मविद्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे यमाची भूमिका स्पष्ट करता करता मृत्यूची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मृत्यूची देवता या नावाने जरी यम ओळखत असला तरी कुणाला मृत्यू द्यायचा आणि कुणाला मृत्यू द्यायचा नाही हे ज्याला कळतं अशा या अधिकारी पुरुषाची एक अशी नेमणूक अशा ठिकाणी केलेली आहे जिथे मृत्यूबद्दल साधकाला विचार करणं भाग पडावं. आणि म्हणूनच संपूर्ण ज्या ज्या देवदेवतांना भेटणं शक्य असून सुद्धा अशा एका देवतेची निवड केलेली आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये इव्हिल नावाचा कन्सेप्ट नाही आहे, इव्हिल नावाची संकल्पनाच नाही आहे. इथे असणारा जो इव्हिल आहे, इथे असणारा जो सो कॉल्ड इव्हिल यम आहे, तो सुद्धा देवतुल्य देवस्वरूप स्वर्गप्राप्तीचाच अधिकारी पुरुष आहे.
आणि तो निवडण्याचं कारण असं आहे की बाकीच्या देवांनी जरी अजरामरत्व, अमृतत्व जरी आपल्या आपल्या उपभोगलं असलं तरी हा एकच देव असा आहे की ज्याच्या त्याला नेमून दिलेल्या कामामुळं तो एकच असा आहे की तो अशा ठिकाणी बसलेला आहे की त्याच्या दोन्ही बाजूलाही त्याचा एक एक डोळा आहे. मर्त्य मानवाची एक बाजू आणि अमर होणाऱ्या एकांची बाजू, या दोन्ही बाजूंवर एक एक डोळा ठेवून असणारा हा अधिकारी पुरुष देव आहे. त्या देवाची इथं योजना केलेली आहे. या देवाच्या आणि नचिकेताच्या संवादामधून पहिली वल्ली खुलत जाते. या पहिल्या वल्लीमध्ये खुलत जाताना नचिकेताच्या आणि यमाच्या संवादामध्ये लौकिक अर्थाने जे जे आपल्याला हवं असं वाटतं त्या त्या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती यांच्या संभाषणामध्ये केलेली खास करून आढळते. यातल्या प्रत्येक संभाषणामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख झाला आहे त्या त्या गोष्टींच्या काही शतांश भागासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झगडण्यामध्ये जातं. ज्या गोष्टीला आपल्या आयुष्याची प्राथमिकता समजून आपण वावरतो त्या त्या गोष्टींच्या कैक शतपटीने ही गोष्ट मी देऊ शकतो असं यमराज नचिकेताला सांगतायत. किंबहुना ते त्याच वेळेला साधकाला असं सांगतायत की अरे तू ज्या गोष्टीसाठी स्वतःचं आयुष्य झिजवतोयस त्याच्यापेक्षा कैक पटीने या गोष्टी जिथे आहेत त्या सुद्धा किती तुच्छ किंवा त्या तुलनेमध्ये कुठं आहेत हे सांगण्याचा प्रयत्न यमाने इथं केलेला आहे. नचिकेतांनी लौकिक अर्थातले आपलं कर्तव्य पार पाडावं, कारण लौकिक अर्थातलं कर्तव्य पार न पाडता आध्यात्मिक क्षेत्रातलं कोणतंही कर्तव्य पार पडू शकत नाही हे अलगदपणे कठोपनिषद तेव्हा सांगलं जातं जेव्हा नचिकेताचा पहिला वर मान्य केला जातो. पहिल्या वरामध्ये नचिकेतांनी स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही आहे. जे मागितलंय ते त्याच्या वडिलांसाठी मागितलेलं आहे. आणि मागताना सुद्धा मी जेव्हा परत जाईन तेव्हा माझे वडील मला पाहून स्नेहदृष्टीने माझं त्यांनी स्वागत करावं असं नचिकेत मागतोय. याचा अर्थ असा आहे की लौकिक अर्थामध्ये प्रारब्धवशात संचितामुळं जे जे माझ्या वाट्याला येईल ते ते चांगल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे माझ्या कर्मकांडाच्या आणि उपासनेच्या प्रयत्नांना तडा न जाता मी पुढं जाणं महत्त्वाचं आहे हे या पहिल्या वरामधून त्यांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या वरामध्ये मानवी जीवनामध्ये मानवी बुद्धीच्या संकुचित बुद्धीमध्ये त्याला असणाऱ्या वासनेपोटीच्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छांच्या सुद्धा पलीकडे जाऊन त्या इच्छांमधलं तामसिक आणि राजसिक स्वरूप जर काढून टाकलं तर एखादी सात्विक इच्छा सुद्धा किती मोठी होऊ शकते त्याचं उदाहरण आपल्याला दुसऱ्या वरामध्ये मिळतं. सात्विकता असणं त्रिगुणात्मक प्रवृत्ती असल्यामुळे कोणत्याही प्रकारे एकाही कोणत्या गुणाचं डॉमिनन्स असणं किंवा प्रभाव असणं हे शक्य आहे, असतंच. पण साधारण आपल्या आयुष्यामध्ये तामसिक किंवा राजसिक इच्छेपोटीच आपलं जीवन व्यतीत होत असतं. सात्विक इच्छेपोटी सुद्धा जर एखाद्याची सात्विक इच्छा अत्यंत प्रबळ झाली आणि त्यासाठी त्यांनी लागणारी सर्व काही पूर्वतयारी केली तरी त्याला सत्वगुणाच्या परिपोषापोटी केवळ काम्य कर्म केल्यामुळं अशा प्रकारची एक जागा मिळू शकते ज्याला स्वर्गलोक किंवा द्युलोक या नावाने संबोधलं गेलेलं आहे. पण अशा प्रकारची जागा मिळून सुद्धा जिथे त्रिदशेमध्ये असणारे देव आहेत ज्यांना फक्त बालपण आहे, तरुणपण आहे, तरुणपणाच्या पुढे त्यांना वयच नाही आहे, जिथे त्यांना अमरत्व आहे, ते अमर नाही आहेत पण त्यांना अमरत्व आहे, या विश्वाची इतिश्री होऊपर्यंत ब्रह्मदेवाच्या मृत्यूची वाट होऊपर्यंत त्यांना त्या अधिकारी पुरुष म्हणून तिथे तिथे त्या स्वर्गामध्ये जरी जागा मिळत असेल तरी सुद्धा ती त्याच्या पुढे असणाऱ्या जागेच्या दृष्टीने अत्यंत तुच्छ आहे हे दाखवण्यासाठी हा दुसरा वर मध्ये घातलेला आहे. आणि या दुसऱ्या वरासाठी लागणाऱ्या साधनांची जी काही गरज आहे ती गरज यमधर्माने स्वतःला नचिकेताला सांगितल्यानंतर नचिकेताने ती नकळत आत्मसात केलेली आहे. आणि म्हणून अशा बुद्धिमान शिष्याबद्दल अत्यंत गौरवोद्गार काढून तिसऱ्या वराकडे जेव्हा यमधर्म वळतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्याच्याकडे असणाऱ्या पहिल्या 2 वरांच्या ताकदीबद्दल अजिबात शंका नाही आहे. किंबहुना दुसऱ्या वरानंतर यमधर्म इतके खुश झालेले की त्यांनी त्याला एक उपवर सुद्धा देऊन टाकलेला आहे की तुझ्या अग्नीला नचिकेताग्नी म्हणून ओळखलं जाईल.
खरा प्रश्न जो आलेला आहे तो 3ऱ्या वरापर्यंत आलेला आहे. कारण 3ऱ्या वराच्या वेळेला इतकी तयारी केलेला नचिकेत, इथून कठोपनिषद आपल्यासारख्या साधकांना सुद्धा असं सांगतं की जो नचिकेताग्नीच्या क्षमतेचा नचिकेत आहे, त्या नचिकेताच्या तयारीबद्दल सुद्धा यमधर्मांना शंका येऊ घातलेली आहे की 3रा वर याला द्यावा की नाही. याचा अर्थ विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शतकामध्ये होऊन जाणाऱ्या अनेक शेकडो जन्मांपैकी एखादा जीव हळूहळू आपल्या प्रारब्धानुसार संचितानुसार पुढे पुढे इंचांनी सरकत त्या पदाला जाऊन पोचतो. आणि त्या पदाला पोचणं इतकं अवघड आहे की ही घटना देवस्वरूप होणारी जी घटना आहे, ती ब्रह्मस्वरूप होणारी जी घटना आहे, ब्रह्मविद्वर होण्याची जी घटना आहे, ब्रह्म स्थापित होण्याची जी घटना आहे, ही त्या शतकामध्ये एखाद्या दुसऱ्या वेळेलाच घडते असे स्वामी विवेकानंद सांगतात. त्यामुळे 3ऱ्या वरामध्ये नकळत नचिकेताच्या मार्फत यमधर्मांनी असं सूचित केलेलं आहे की ज्या ज्ञानाची प्राप्ती करण्याची आत्ता तुमची इच्छा आहे ते ज्ञान किती अवघड आहे. आणि ते अवघड आहे हे सांगण्यासाठी त्याला त्याच्या इप्सित वरापासून दूर करण्यासाठी जेवढं काही देऊ शकत होते ते सगळं यमधर्मांनी त्याला द्यायला दाखवलेलं आहे. देता देता अशीही बाजू यमधर्मांनी तिथं दाखवलेली आहे की मनुष्याच्या कल्पित विश्वामध्ये सुद्धा जे शक्य नाही ते शक्य करून दाखवण्याची ज्याची कुवत आहे असा यमधर्म सगळंच्या सगळं त्याला द्यायला तयार असताना सुद्धा नचिकेतांनी आपल्या बाजूने मात्र अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की जरी तुम्ही मला महाराज सगळं काही देण्याची जरी तयारी दाखवलीत तरी मला ते काही नको. मला ते हवं आहे की मेल्यानंतर मृत्यूनंतर नेमकं शरीर कुठे जाते, शरीर जाते की आत्मा जातो, आत्मा आणि शरीर दोन्ही जातो असंही म्हणतात, काही म्हणतात जात नाही. आणि केवळ तुम्हीच याचं उत्तर देऊ शकता कारण दोघांनाही कुठं न्यायचं याची जबाबदारी तुमच्याकडं असल्यामुळं याचं उत्तर फक्त मला तुमच्याकडून मिळेल. पहिल्या वल्लीच्या 9व्या वल्लीच्या 9व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. याच्यामध्ये काही महत्त्वाची जी वाक्य किंवा मंत्रामध्ये काही महत्त्वाचे जे शब्द येऊन गेले त्याची थोडीशी जर उजळणी केली तर असं दिसतं की सर्वेंद्रियानां जरयति तेजः. इंद्रियांच्या मार्फत ज्या ज्या गोष्टी करण्याचा जो प्रयत्न करतो त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की सर्वेंद्रियानां जरयन्ति तेजः. म्हणजे ज्या ज्या गोष्टीतून मी माझं सध्या आयुष्य व्यतीत करण्याचा प्रयत्न करतोय त्या सगळ्या गोष्टी संपणाऱ्या आहेत. आणि जेव्हा असं होणार असेल तेव्हा प्रश्न असा येतो की जेव्हा एखाद्या गोष्टीच्या अनित्यत्वाची जर मला खात्री पटली असेल तर त्याला नित्य सुद्धा समजून परत त्याच प्रकारे प्रयत्न करणे हे सुज्ञाचं लक्षण नाही असं कठोपनिषद म्हणतं. न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो. एका वाक्यामध्ये मंत्राच्या एका छोट्या भागामध्ये न वित्तेन कोणत्याही प्रकारच्या वित्ताने, लोकेशना, पुत्रेशना आणि वित्तेशना अशा 3 प्रकारच्या इच्छांनी बहुतेकांचं आयुष्य. म्हणूनच संन्यास घेताना विरज होमामध्ये या 3 ईशांना मी माझ्या आयुष्यामधून तिलांजली दिलेली आहे असं करून एक प्रकारचा पहिला किंवा दुसरा मंत्र जे स्वाहा म्हणतात त्याच्यामध्ये या 3 ईशना सोडून दिल्या जातात. या 3 ईशनांमध्ये दिसायला जरी त्या पुत्र, वित्त आणि लोक अशा जरी असल्या तरी त्याचा अर्थ बऱ्यापैकी खोल आहे. पैकी पुत्रेशना जो आहे तो भविष्याशी संबंधित आहे. पुत्र ही पुढची पिढी आहे, पुत्र हा भविष्यकाल आहे, पुत्रेशना हा भविष्य आहे, लोकेशना हा भूतकाळ आहे. ज्यांच्याशी माझे भावनिक संबंध जोडलेले आहेत ते सगळे मला माझे वाटतात, ते मला माझे आप्त वाटतात जरी नसले तरी अशा गोष्टीला लोकेशना असं नाव दिलेलं आहे. एक भूतकाळाशी संबंधित आहे, पुत्रेशना भविष्यकाळाशी संबंधित आहे, वित्तेशना वर्तमानाशी संबंधित आहे. आत्ता या घडीला मला होत असलेलं सुख जे माझ्याकडे असणाऱ्या इंद्रियातून उपभोगल्या जाणाऱ्या वस्तूंमुळं आहे असं वाटणं याला वित्तेशना असं म्हणतात.
वित्त केवळ पैसा अशा अर्थानेच घेण्याचं काही कारण नाही आहे. पुढे ते असं म्हणतात की जेवढी प्रलोभनं दाखवली गेली नचिकेताला, त्या नचिकेतानी एक महत्वाचं मंत्रामध्ये एक वाक्य असं वापरलं की उत्कृष्ट प्रयोजनांतरम प्राप्तव्य. नचिकेत असं म्हणतो, किंबहुना कठोपनिषद आपल्याला असं सुचवतं की इतके ABCD असे सगळे जे काही पर्याय दिलेले आहेत, या पर्याय दिल्यानंतर त्यांनी उत्तर असं दिलेलं की उत्कृष्ट प्रयोजनानंतरम प्राप्तव्य. जर मला माझ्या आयुष्यामधलं उत्कृष्ट प्रयोजन प्राप्त होणार असेल तर आत्तापर्यंत मला जे जे काही सांगितलं महाराज त्याचा मला काहीही उपयोग नाही. याचा अर्थ माझ्या आयुष्यामधलं उत्कृष्ट प्रयोजन कोणतं असावं हे इथं कठोपनिषद आपल्याला सांगून गेलं. मग प्रश्न असा आला की काय घ्यायचं काय घ्यायचं नाही. इथंपर्यंत नचिकेताची आणि किंबहुना साधकांची खात्री पटलेली आहे असं कठोपनिषदाला वाटल्यामुळं कठोपनिषदाने आता पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रश्न असा आहे की जर तुला ते अत्यंत उत्तम अत्यंत तुझ्या दृष्टीने कल्याणकारी असं प्रयोजन तुला हवं असेल, मग तुला थोडंसं त्या प्रयोजनाबद्दल कळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जे साध्य आहे त्याच्याबद्दल अगोदर त्याच्या साध्याची साधारण रूपरेषा कळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग मी तुला साधन सांगेन आणि जेव्हा साधन व्यवस्थित असेल, साध्य व्यवस्थित असेल, तेव्हा साधनातून साध्याची प्राप्ती करणं शक्य होईल. अशा टप्प्याटप्प्याने जाताना या साध्याबद्दलचं वर्णन यमराजांनी केलेलं आहे. यहा अयम वरो गूढ मनु प्रविष्टो न अन्यम तस्मात् नचिकेता वृणीते. आता इथे जो शब्द वापरलाय गूढ मनु प्रविष्टो, गूढ म्हणजे इसोटेरिक आणि बाह्य किंवा एक्झोटेरिक असे दोन प्रकारचे ज्ञान आहेत. एक्झोटेरिक किंवा बाह्य ज्ञानाबद्दल फारसं सांगण्याचं कारण नाही, कारण जे जे ज्ञान आपण घेतो ज्याला विज्ञान असं म्हणतात, विशेषत्व करून जे ज्ञान आलेलं आहे, विशेषत्वेन ज्ञानात इति विज्ञानः. विशेषत्व करून जे जे ज्ञान मिळालं, ज्याच्यामध्ये माझं मेडिसिनचं ज्ञान असेल, ज्याच्यामध्ये माझं इंजिनिअरिंगचं ज्ञान असेल, ज्याच्यामध्ये जे जे आहे त्याच्यावर संबंधित बसलेलं जे ज्ञान आहे, असं सगळंच्या सगळं जे विज्ञान आहे हे सगळंच्या सगळं बाह्य ज्ञान आहे. ज्या ज्ञानाची आता मी इच्छा करतोय किंवा जे ज्ञान आता नचिकेत मागतोय ते इसोटेरिक किंवा गुह्य ज्ञान असल्यामुळे गूढ मनु प्रविष्टो, 3 शब्द वापरले आहेत. गूढ या शब्दाचा मूळ धातू गुह असा आहे. लपवणे किंवा लपवून ठेवणे किंवा कन्सील करणे म्हणजे गुह. जे लपवून ठेवलं जातं किंवा जे लपलं जातं त्याला गूढ असं म्हणतात. गूढ हे ज्ञान गूढ आहे. मग जे लपलं जातं त्याच्यावर निश्चित कोणत्या तरी प्रकारचं आवरण असतं म्हणून ते लपतं, अन्यथा ते लपू शकत नाही. याच्यावरच्या आवरणाची पुटं जर चढत 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 गेली तर त्याच्या भोवती इतक्या प्रकारची जाळी तयार होतात. पुढे आता येणाऱ्या श्लोकांमध्ये परत आचार्य त्याच्याबद्दल खूप बोलणार आहेत. अशा प्रकारची जाळी झाल्यामुळं झाकून गेलेलं झाकोळलेलं असा जो सूर्य आहे, असं जे गुपित आहे ते कुठे आहे? मनु म्हणजे माझ्या बुद्धीच्या प्रवासात जाताना ती गुहा जी आहे त्या गुहेची सुरुवात जी आहे ती माझ्या बुद्धीतून होणार आहे. माझ्या अंतःकरण चतुष्टातील उत्कृष्ट अंतःकरण चतुष्टातील जी प्रकृती आहे, जी प्रवृत्ती आहे, जी बुद्धी आहे, तिथून या गूढतेची सुरुवात होणार आहे. तेव्हा जेव्हा मला हे ज्ञान घ्यावं लागेल तेव्हा या गुहेतील प्रवासाची तयारी माझ्या तैल बुद्धीतून होणार आहे. आणि माझ्या बुद्धीतून तो जर प्रवास करायचा असेल तर माझ्याकडे असणाऱ्या सत्वगुणाचा परिपोष इतका असावा की हा सारा होणारा प्रवास अत्यंत सुखकर व्हावा. आणि नुसताच सुखकर नाही तर एवढं सगळं असून सुद्धा तो प्रवास व्यवस्थित होणार नाही. म्हणून तिथे मला कोणत्या तरी टप्प्यावर एका व्यक्तीची गरज लागेल, तो माझा गुरु असेल. आणि म्हणून गु आणि रू, तो जो अंधार नाहीसा करतो तो गुरु आहे. आणि तो अंधार गु कोणता आहे? तर तो या गुहेचा आहे, तो या गूढतेचा आहे. आणि तिथं तिथं प्रवेश करायचा आहे. गूढ म्हणून प्रविष्टो. आणि म्हणून विवेकानंदांनी एका भाषणामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे की हा जो प्रवास आहे, हा प्रवास करायला बाहेर पडताना आपल्याला लागणारे जे ताकद आहे, त्याच्यासाठी जे अन्न खावं लागणार आहे ते भक्तीने मिळणार आहे.
तो प्रवास करताना ती जी वाट आहे ती अंधारी असल्यामुळे ती सतत दिसली पाहिजे, म्हणून सतत तेवणारी जी मशाल आहे ती प्रेमाची आहे. चालत असताना वाटेत येणाऱ्या विषयांचे काटे मला रक्तबंबाळ करून सोडणार आहेत, म्हणून माझ्या पायामध्ये वैराग्याच्या खडावा असल्या पाहिजेत. इतकंच नव्हे तर मी चालत असताना माझ्या चालण्यामध्ये वर खाली होणारा हा रस्ता असल्यामुळे माझ्या हातामध्ये एक नेहमी काठी असली पाहिजे की ज्याच्या आधाराने मी पडणार नाही याची मला खात्री होईल. ती काठी म्हणजे माझी विवेकाची काठी असेल. हे इतकं सगळं करत असताना सुद्धा मला थकायला होईल, कारण हा एक दिवसात संपणारा प्रवास नाही आहे. तेव्हा जेव्हा मला असं वाटेल की थकवा आला, त्यावेळेला सत्संग नावाचं अनाथालय सुद्धा तिथं असेल, तिथं मला थांबावं लागेल. जर या प्रवासामध्ये मी कोणता मार्ग विसरलो तर तो मार्ग विचारण्याची जी सोय आहे ती या सत्संगाच्या अनाथाश्रमामध्ये केलेली असेल. तिथे मला त्याचा हे मिळेल. इतकं असून सुद्धा जेव्हा मी चालत मला असं वाटेल की मी निरुत्साही होईन, हे सगळं करून सुद्धा माझं जर इप्सित माझ्या समोर येत नाही असं वाटत असेल, नेमकं त्याच वेळेला उलट्या बाजूने चालत येणारा एक माणूस मला मदत करेल आणि त्याचं नाव गुरु असेल. अशा पद्धतीने विवेकानंदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं याच्यामधला एक महत्त्वाचा आणखीन शब्द म्हणजे पुनर्मया असा एक शब्द आहे. पुनर्मया हा शब्द नचिकेताबद्दल यमानी वापरलेला आहे की तुला पुन्हा मी प्रलोभनं दाखवलेली आहेत. प्रलोभनं यमानी नचिकेताला जशी दाखवलेली आहेत तशीच मला माझ्या जीवनामध्ये अनेक प्रलोभनांना मला बळी पडावं लागतं. आणि माझ्या प्रलोभनाबद्दल बोलावं ते किती बोलावं. जर जड भारताच्या केवळ एका मोहापायी 2 जन्म त्याला घ्यावे लागले, त्यापैकी एक अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्याला घालावा लागला. दुसऱ्यामध्ये त्यांनी स्वतः केलेल्या प्रतिज्ञेनुसार सर्व प्रकारचे कष्ट विना तक्रार सहन करत असताना सुद्धा त्याला इतकी वर्ष मुक्तीसाठी लागली. केवळ एका मोहाचं जर हे फल आहे, तर माझं आयुष्य जे इतक्या मोहांनी भरलेलं आहे त्या फलातून मला ही वाट मिळणं किती अवघड आहे. म्हणून हा पुनर्मया हा एक शब्द मंत्रामधला फार महत्त्वाचा आहे. पुढे आचार्यांनी वापरलेला कठोपनिषदातला एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे दंद्रम्यमानाः पर्यन्ति मूढा अंधेनैव नियमाना ययांधा. इथे असं म्हणतो यम की नुसतेच आंधळे असते तर चाललं असतं. विषयांच्या वासनेने इंद्रियांच्या पाशामध्ये अडकलेले आंधळे तर आहेतच, पण आपण आंधळे आहोत याची ज्या आंधळ्याला जाणीव होतो तो कमीत कमी एखाद्या मार्गदर्शनासाठी कुणाकडे तरी पाहतो. पण इथे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याच्या मागे जाऊन दंद्रम्यमान त्याच एका वर्तुळामध्ये फिरताना मला दिसत आहेत, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून याच्यामधून बाहेर पडणारा नचिकेता तुझ्यासारखा एक जो आहे त्याला धीरा असं नाव दिलेलं आहे. तो शब्द धीर वापरण्याचं धियम राती गृणाती इति धीरा, जो स्वतःच्या शम आणि दमाचा अभ्यास ज्याचा उत्तम झालेला आहे, ज्याचा स्वतःच्या इंद्रियावर पूर्ण नियंत्रण आहे, अशा व्यक्तीला धीर असं म्हणतात. आणि असा जो धीर असतो त्याचे विचार जे असतात ते अत्यंत खोल असतात, म्हणून अशा व्यक्तीला धीर गंभीर असं म्हटलेलं आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमधला एक लक्षण जे धीराचं आहे ते इथं नचिकेताच्या इथे वर्णन केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात न सांपराया प्रतिभाती बालक प्रमाद्यान्नम वित्त मोहेन मूढम. जे काही इंद्रियाच्या पासून मला मिळतंय त्याच्या आनंदामध्ये तात्कालिक आनंदामध्ये आकंठ बुडलेल्या या बालवत प्रमाद करणाऱ्या या लोकांना मी काय बोलावं हे मला समजत नाही. आणि म्हणून यम असं म्हणतो मग मला कोणत्याही प्रकारचा पर्याय शिल्लक राहत नाही, म्हणून पुनर्वशाम आपद्यते मे, म्हणून मी परत त्यांना माझ्याकडे घेऊन येतो. म्हणून ते परत मृत्यूला सामोरे जातात. आणि हे सगळं होत असताना हे किती दुर्मिळ आहे, नचिकेताचं नचिकेत होणं किती दुर्मिळ आहे, आणि यमराजांसारखा हा जो उपदेश आहे तो किती दुर्मिळ आहे ते सांगताना ते असं म्हणतात की शृण्वन्तो अपि बहवो
यम न विद्युः कितीही काहीही कोणत्याही ग्रंथाचं निरूपण ऐकलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही जर आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धाश्वर्यो ज्ञाता. जर आश्चर्य वक्ता सांगणारा त्या ताकदीचा नसेल, कुशलस्य लब्धा ऐकणारा तितका कुशल नसेल आणि आश्चर्य ज्ञाता समजलं जर नसेल किंवा ज्याला तसं समजतं, हे तिन्ही आश्चर्यवत आहे. म्हणजे केवळ श्रवणाने काम, श्रवण म्हणजे केवळ ऐकणे असा श्रवणाची व्याख्याच नाही आहे. श्रवणाची व्याख्या वेदांमध्ये प्रतिपाद्य असलेला एकमेव विषय म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. या जीव ब्रह्म ऐक्याविषयी ज्याच्या मनामध्ये शंका आहे त्याला प्रमेय शंका असं म्हणतात. ही प्रमेय शंका आपाततः श्रवण करण्यापूर्वी वेदांचा अभ्यास झालेला असून ज्याला वेदांच्या अभ्यासानुसार आलेली आणि विवेक वैराग्य किंवा साधन चतुष्टाचा ज्याचा अभ्यास एका टप्प्यापर्यंत येऊन पोचलेला आहे, ज्याची साधन चतुष्टाच्या पूर्ततेमुळं मुमुक्षत्वाची धार अत्यंत तेज झालेली आहे, अशा व्यक्तीला गुरुतुल्य अशा व्यक्तींनी सांगितलेल्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींनी सांगितलेल्या वाक्यांचा पुनरुच्चार झाल्याबरोबर तत्वमसी नावाच्या बोधाचं आकलन व्हायला लागतं. त्याला श्रवण असं म्हणतात. अशा श्रवणाची गरज इथं आहे, म्हणून त्याला आश्चर्य वक्ता असं म्हटलेलं आहे. आणि पुढे 8व्या श्रुतीमध्ये जी शेवटची श्रुती आपण मागच्या मंत्र वाचला होता तिथं असं म्हटलंय, ना नरेन ना आवरेन प्रोक्त एष सुविधयो बहुधा चिंतमान अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती. शंकराचार्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या षडदर्शनाच्या अभ्यासाने तुला मिळेल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. तर्काने तू त्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू शकशील, पण तर्काच्या पलीकडे असणारी ही गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की ती अनिमान आहे, अतर्क्य आहे, अणुप्रमाणात आहे, अत्यंत सूक्ष्म आणि तरल अशा तत्वाचा तो अभ्यास आहे, अशा वस्तूचा तो अभ्यास आहे. तेव्हा जिथे श्रुती, युक्ती आणि अनुभव या तिन्हीची एकवाक्यता आहे, तिथेच फक्त या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान होण्याची शक्यता आहे. इथंपर्यंत आपण आत्तापर्यंत जे मंत्र पाहिले होते ते आहेत. पहिल्या अध्यायामधला दुसऱ्या वल्लीमधला 9वा मंत्र आहे. तिथून आता आपण पुढे सुरू करतो. नैषा तर्केन मतिरापनेया प्रोक्त्यान्येव सुज्ञानाय पृष्ठ यां त्वमापः सत्यधृतिर्बतासि त्वादृग्नो भूयान्नचिकेता पृष्ठ. इथे यां मतिं त्वम आपः ना एषा तर्केन आपनेय असा अन्वयार्थ येतो. यां मतिं म्हणजे तुझ्याकडं असणाऱ्या आत्ताच्या बुद्धीनुसार, यां मतिं आपः ना एषा तर्केन आपनेय, कोणत्याही परिस्थिती म्हणजे आत्ता तुझ्याकडे असणाऱ्या बुद्धीनुसार. आणि आपण नचिकेताच्या बुद्धीची गोष्ट करतोय, आपण आपल्या बुद्धीची गोष्ट करत नाहीये. तुझ्याकडे असणाऱ्या आत्ताच्या बुद्धीनुसार केवळ तर्काने तू जर हे ज्ञान करून घेशील असं तुला वाटत असेल तर ते शक्य नाही. प्रेष्ठा माय डिअर किंवा माझ्या आवडत्या शिष्या, अन्येन प्रोक्ता ना सुज्ञानाय, दुसऱ्या कोणत्याही गोष्टींनी तुला हे ज्ञान मिळू शकत नाही. तर्काची व्याख्या करताना असं केलेलं आहे की न्याय आणि वैशेषिक या दोन दर्शनांमध्ये ज्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केला गेलेला आहे त्याला तर्क असं आपण म्हणतो. तर्क दोन्हीकडे वापरले जातात. तर्काधिष्ठित असणाऱ्या गोष्टी ज्या काही गोष्टी आहेत तिथे ज्ञानमीमांसा जी केलेली आहे, ज्याला इपिस्टेमिओलॉजी आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 6 वेगळ्या प्रकारचे प्रमाण वेदांत मांडतो. पैकी त्याच्यापेक्षा कमी प्रमाण मांडणारा न्यायवैशेषिक असला तरी सुद्धा या प्रमाणांमध्ये पहिले 4 म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द इतकेच प्रमाण न्याय आणि वैशेषिक मांडतात. याच्यामध्ये अर्थापत्ती आणि अनुपलब्धी वेदांत 2 आणखी प्रमाण मांडतो. या 4 प्रमाणांचा जो अभ्यास न्याय वैशेषिकामध्ये तो केला आहे, तो करण्याचा पूर्ण त्यांचा जो हेतू आहे
तो हेतूच केवळ ब्रह्मज्ञान कारण मीमांसेतून शक्य आहे किंवा नाही. सच्चित आनंद या वस्तूचं अस्तित्व कारणातून आपल्याला सापडू शकेल की नाही याच्यासाठी केला गेणारा जो काही प्रयत्न आहे, जो काही विचार आहे, जे काही तत्वज्ञान आहे, ते सगळं दर्शनांमध्ये आलेलं आहे. पैकी न्याय वैशेषिकामध्ये यातली 4 प्रमाणं वापरली गेलेली आहेत. आणि ही प्रमाणं वापरताना कशा पद्धतीने ती वापरली जातात, तर जेव्हा एखाद्या प्रत्यक्ष प्रमाणाबद्दल जिथे माझ्या इंद्रियांना ज्या ज्या गोष्टींची संवेदना होते ती गोष्ट मला माझ्या जाणीवेच्या पातळीवर, माझ्या जाणीवेच्या पटलावर उमटते, हा माझ्या प्रत्यक्ष प्रमाणाचा, प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव आहे. मग तो एकदा तो सिद्ध झाला की मग प्रश्न असा येतो की ते जे तत्व आहे, ती जी वस्तू आहे, ते जे ब्रह्म आहे, ते या पद्धतीने पाहता येईल का? पण त्याला लागणारी जी साधन सामुग्री आहे त्यापैकी कोणतीही साधन सामुग्री ब्रह्म किंवा वस्तूमध्ये नसल्यामुळं ती प्रत्यक्ष प्रमाणामध्ये बसू शकत नाही. अशा पद्धतीनं पहिल्यांदा प्रमाण विकसित करणं, प्रमाणासाठी लागणारी साधन सामुग्री विकसित करणं आणि मग त्या प्रमाणांमधून त्या ब्रह्माची गवसणी घालता येईल किंवा नाही याचा प्रयत्न करणे, याचंच नाव दर्शन आहे. आणि हे सगळं करण्याचं कारण म्हणजे त्याचं दर्शन होऊ शकेल किंवा नाही, किंवा त्याची अनुभूती होऊ शकेल किंवा नाही, यासाठी केलेला तो विचार आहे. इथे उपनिषदाच्या, कठोपनिषदाच्या मंत्रामध्ये असंच म्हटलं, नैषा तर्केन. इथे असं म्हटलेलं आहे की तर्कानी या गोष्टीची कोणत्याही प्रकारे माहिती मिळू शकेल याची खात्री निश्चित नाही आहे. आणि असं म्हणण्याचं कारण असं आहे की ज्या प्रमाणांनी सामान्य ज्ञान होतं त्या प्रमाणांच्या पुढे ही वस्तू आहे. किंबहुना सगळी प्रमाणं ज्या मुशीमध्ये तपासली जातात ती बुद्धीसुद्धा या वस्तूच्या खाली येत असल्यामुळे सांताकडून अनंताकडे या प्रमाणांनी त्या अनंताला गवसणी घालता येत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न इथे त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात तादृक न भूयात पृष्ठः. तो असं म्हणतो की सत्यधृती, नचिकेताला त्यांनी फक्त त्याच्यामध्ये एक सर्टिफिकेट दिलेलं आहे, एक प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. ते प्रशस्तीपत्र त्याला देण्याचं कारण असं आहे की साधकाकडून ते प्रशस्तीपत्र आवश्यक आहे. सत्यधृती ही म्हणजे ज्या नेटानी नचिकेतानी या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वतःला लावून ठेवलेला आहे, त्या रिझोल्यूट किंवा त्या निश्चयाने प्रत्येक साधकाने आपल्याला जर धरून ठेवलं तर त्याची बुद्धी कदाचित या मार्गामध्ये पुढे जाऊ शकेल. म्हणून सत्यधृती असा शब्द इथे वापरला गेला आहे. आचार्यांनी याच्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की अनन्य प्रोक्ता म्हणजे ज्यांनी आगम सोडून, आगम म्हणजे श्रुती, वेद, ज्यांनी आगम प्रतिपाद्य आत्ममती असा शब्द वापरलाय. वेदांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास, चिंतन, मनन, निदिध्यासन अशा पायरींनी ज्याचा अभ्यास झालेला आहे आणि असा अभ्यास झाल्यानंतर ज्याला आत्ममती झालेली आहे, म्हणजे ज्याला स्वसंवेद्याचा आविष्कार स्वतःहून झालेला आहे, ज्याला आत्मप्रचिती झालेला आहे, फक्त तोच प्रोक्ता, अनन्य प्रोक्ता होऊ शकत नाही. तर्काबद्दल आचार्य असं म्हणतात स्वबुद्ध्य व्यूहमात्रेन, स्वबुद्ध्य भू म्हणजे माझ्या बुद्धीतून निघणारा जो काही प्रवाह आहे त्या प्रवाहाला तर्क असं नाव दिलंय आचार्यांनी. म्हणजे माझ्या विचारांची घातलेली एक प्रकारची सांगड आणि त्याच्यामध्ये जे पाहायचंय ते बसवण्याचा केलेला प्रयत्न, याला तर्क असं नाव दिलेलं आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी होत नसेल तर ते फक्त कसं होऊ शकेल, तर्काने त्या गोष्टीच्या जवळ जाता येईल असं आचार्य म्हणतात आणि त्याला ते तर्क असं म्हणतात. पण त्याचं पुढे त्यांनी असं नाव दिलंय, तर्क केव्हा वितर्क होईल आणि कुतर्क होईल सांगता येत नाही. इथे हे फार महत्त्वाचं आहे, कारण ज्यांना स्वतःच्या, काही लोकांना सायन्स किंवा शास्त्राबद्दल भयंकर अभिमान असतो. काकांच्या प्रवचनामध्ये काही लोकांनी असे प्रश्नही विचारलेले आहेत, कशावरून, तुम्ही पाहिले का, दाखवू शकाल का, आणि पण तसंच असतं तर असं नसतं, तर तसं नसतं तर असं नसतं तर. कारण आपल्याला माहीत असणाऱ्या विज्ञानापोटी ते तसेच्या तसे नियम या ज्ञानाला लावण्याचा प्रयत्न करताना
तर्काची बाजू कुतर्काकडे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आचार्यांनी इथं त्याचा एक असा तर्काचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत दोन. ते म्हणतात ना आपनेतव्या, म्हणजे तर्काने केवळ हे मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट ना हातव्य, म्हणजे तर्काने त्याचं नुकसान होऊ शकेल. एखादा ग्रहस्थ अध्यात्मामध्ये श्रद्धेच्या पोटी पुढे सरकला नाही तरी चालेल, पण कुश्रद्धेच्या पोटी तो जर कुतर्काच्या मार्गाने गेला तर मात्र त्याच्यासारखी अंधगोलांगुल न्याय नावाचा जो न्याय आपण पाहिला होता, म्हणजे एखाद्या आंधळ्याला एखाद्या डोळस पण वात्रट माणसाने सांगितलेला रस्ता जसा त्याला कुठेही फरफटत नेऊ शकतो तसं कुतर्क करू शकतात. आणि म्हणून कबीर सुद्धा असं म्हणतात, धरती तो रोटी भई कुबुद्धी काग लिये जाय. कुबुद्धी कावळ्याचं त्याला नाव दिलंय त्यांनी. धरती तो रोटी भई म्हणजे आपल्या बाजूला असणाऱ्या ज्या ज्या काही घटना घडतात त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारं कुतूहल हा 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 तत्वज्ञानाचा उगम आहे. पण केवळ कुतूहल आहे म्हणून त्याच्यावर वाद घालणाऱ्या लोकांचं मात्र कसं होतं की त्यांना ती एक प्रकारची कावळ्याने नेलेली भाकरी वाटते. धरती तो रोटी बई कुबुद्धी काग लिये जाय, वाद वृक्ष की पेड़ पर जमकुरी खाय. तिथं बसून एखादा कावळा कसं ते भाकरी तोडत तोडत खातो तसं काही लोकांची याच्याकडे बघण्याची श्रद्धा आहे. अशा श्रद्धेने ते होणार नाही. अनागमज्ञ म्हणजे ज्याला आगमांचं ज्ञान नाही, ज्याला श्रुतीचं ज्ञान नाही आहे, परत 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 पूर्ण उपनिषदांमध्ये श्रुतींचा उल्लेख आदराने तर येतोयच, पण श्रुतींच्या अभ्यासाचा उल्लेख येतोय. इथे यम नचिकेताला सांगतोय, पण खरं म्हणजे नचिकेत हा आमचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे श्रुतींचं ज्ञान असणं किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्याला श्रुतीचं ज्ञान होतं नचिकेताला, म्हणून तिथे शब्द असा वापरला यमराजांनी, प्रेष्ठ प्रियतमा, म्हणजे हे माझ्या अत्यंत लाडक्या शिष्या असं म्हटलेलं आहे. प्रिय, प्रियतरा, प्रियतमा म्हणजे सगळ्यात उत्तम मला जो वाटतो असा तू माझा शिष्य आहेस. येयाम आगम प्रभृता, तुला वेदांचं ज्ञान आहे, पण एक लक्षात ठेव, तर्कागम्यामती, तुला जर तर्क आगम्यमती असेल, तुला तर्कांच्या पुढे जाणारी बुद्धी जर प्राप्त झाली असेल तरच मात्र हे तुला शास्त्र कळेल, अन्यथा ते कळणार नाही. म्हणून श्रुती, युक्ती आणि अनुभव या तिन्हींच्या संतुलित अभ्यासाने हे प्राप्त होईल असं इथं सांगताय. पुढे महत्त्वाचा शब्द वापरलाय आचार्यांनी, ते म्हणतात सत्य म्हणजे काय तर अवितत विषय धृती. अ वि तथ असा तो शब्द आहे. वि म्हणजे नाही, तथ म्हणजे सत्य. तथ्य हा शब्द मराठीमध्ये वापरला जातो या तथपासून येतो. हाच तथ शब्द बुद्धिझममध्ये सुद्धा ज्याला सत्याचं ज्ञान झालंय त्याला तथागत असं म्हणतात. ज्याच्याकडे तथ आगत, ज्याच्याकडे सत्य आलेलं आहे, पोचलेलं आहे, जो सत्यमय झालेला आहे त्याला तथागत म्हणतात. तेव्हा वितथ म्हणजे जो सत्यापासून दूर आहे त्याला वितथ असं म्हणतात. अवितथ म्हणजे जो सत्याला धरून आहे. असा अवितत विषय धृतीही म्हणजे अशा सत्य विषयाबद्दल ज्याची बुद्धी पक्की झालेली आहे त्याला हे शास्त्र कळतं असं ते म्हणतात. मांडुक्य कारिका आपण सांख्य तत्वज्ञानाच्या वेळेला पाहिली होती. सांख्य तत्वज्ञानामध्ये गौडपादांनी एक प्रकरणच लिहिलेलं आहे, त्याचं नावच वैतथ्य प्रकरण असं आहे. वैतथ्य प्रकरण म्हणजे जे खरं नाही त्याच्याबद्दलचं एक प्रकरण आहे. कारण त्यांचा मुळातच अजातवाद असा हा सिद्धांत आहे की हे विश्व झालेलंच नाही, पण जे दिसतं कळतं आणि भासमान सुद्धा होतं ते झालं कसं नाही त्याचं संपूर्ण विवेचन मांडुक्य कारिकेत केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की सत्यधृती. सत्यधृती म्हणजे ज्याची बुद्धी सत्यान्वेषी तर आहेच आहे, पण सत्याबद्दल असणारी आपली श्रद्धा अत्यंत तीव्र करून त्यांनी सत्याला जखडून ठेवलेलं आहे. बहुव्रीही समास आहे तो. सत्याधृती यस्य सत्यधृती. इथे यम पुढे असं म्हणतो, म्हणजे हे आचार्यांनी त्याच्यामध्ये घातलेलं आहे, मूळच्या मंत्रामध्ये नाही, पण यम असा म्हणतो की माझ्याकडे इतकी लोक येऊन गेले, माझा मुलगा सुद्धा तुझ्या एवढ्या योग्यतेचा नाही आहे. इथं असं आचार्यांनी ह्याच्यामध्ये घालण्याचं कारण असं आहे की केवळ अधिकारी पुरुषाच्या पोटीच अधिकारी पुरुष जन्माला येतो असं नाही. तेव्हा इथे यमानी बताहा असा शब्द वापरलेला आहे नचिकेतासाठी. बताहा म्हणजे जो
विद्वान आहे अशा एखाद्या विद्वानाला पंडित म्हणून एखाद्याला असं आपण संदर्भ द्यावा किंवा बोलवावं, पंडितजी इकडे या, अशा पद्धतीने नचिकेताला त्यांनी बताहा, आपल्याकडे मराठीमध्ये बतावणी असा एक शब्द आहे. बतावणी म्हणजे स्वतःला जो फार जमतं समजतं असं दाखवतो असा, पण खरा बता शब्द जो आहे तो बता म्हणजे जो विद्वान आहे, हुशार आहे, ज्याला सगळं काही कळालेलं आहे. पुढचा जो मंत्र आहे 10वा मंत्र तो असा आहे, जानाम्यहं शेवदीरित्य नित्यं न ह्यद्रुव्येहि प्राप्यतेहि ध्रुवं तत्. याचा अन्वय असा आहे, शेवधीहि अनित्यं जानामि अहम. शेवधी हा शब्द जो संस्कृतमध्ये, शेवधी म्हणजे जे जे काही मिळवण्यासारखं आहे असा सगळा जो काही खजिना आहे या जगामध्ये, कारण तो कोणाला काय असेल सांगणं, मातेला पुत्र असू शकतो, तो तिचा खजिना झाला, मला पैसे असू शकतात, तो माझा खजिना झाला, कोणाला संबंध असतील, तो कोणाला स्त्री पुरुष संबंध असतील, जे जे आपलं असं आपल्याला वाटतं, जे इंद्रिय सुख देणार असं आपल्याला वाटतं, असं जे जे काही आहे त्याला शेवधी असं नाव दिलेलं आहे. शेवधीहि अनित्यं जानामि अहम. हे जेवढं जेवढं शेवधी नावाचं आहे, जेवढं जेवढं मी गोळा करण्याचा प्रयत्न करतोय, ते निश्चित अनित्यं जानामि अहम, ते अनित्य आहे हे कळो. न अध्रुव्ये हे प्राप्यते ध्रुवम. जे आपल्याला प्राप्त करायचं आहे नचिकेता, ते ध्रुव आहे, ते अढळ आहे, ते ती अशी वस्तू आहे की ती सच्चित आनंद स्वरूप आहे, ती त्रिकाला बाधित आहे, ती सनातन आहे, ती पुराण आहे. अशी वस्तू तू कुठल्या वस्तूने तिला पकडण्याचा प्रयत्न करतोयस? अध्रुव हा म्हणजे तू जे जे काही वापरण्याचा प्रयत्न करतोयस त्यातलं कुठलंच ध्रुव नाही आहे. म्हणजे जे शांत आहे त्यांनी अनंताची पकड घेणं हे अत्यंत अवघड आहे असं इथे हा मंत्र सांगतो. ततो मया नचिकेतश्चितो अग्नी अनित्य द्रव्यैहि प्राप्तवानस्मि नित्यम. आता इथे यम स्वतःबद्दल बोलतोय आणि बोलता बोलता यमाची परिस्थिती कशी झाली आहे पहा. माझ्याकडे आलेला एक विद्यार्थी ज्याला मी निश्चित शिकवू शकतो याची मला खात्री आहे, आणि त्याच वेळा त्याला जाणीव होत चाललेली आहे की हा माझा जरी विद्यार्थी असला तरी तो योग्यतेने आणि आता त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलांनी हा माझ्या कैक पटीने पुढे आहे. मग प्रश्न असा येतो की नचिकेत यमाच्या पुढे कसा? त्याचं कारण असं आहे की यम हा स्वर्गलोकातला अधिकारी पुरुष आहे. म्हणजे त्याला ब्रह्मवस्तूबद्दल माहिती असून सुद्धा तो ब्रह्मविद्वर नाही आहे. पण आता आलेला जो विद्यार्थी आहे तो मात्र माझ्याकडून ज्ञान घेऊन माझ्यापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त होणार आहे. म्हणून स्वतःशीच बोलता बोलता यम नचिकेतासमोर एक हलकीशी खंत व्यक्त करतो. इथे तो असं म्हणतोय की मया नचिकेतश्च तो अग्नी. मी किती नचिकेत अग्नी आतापर्यंत केले त्याला सुमार नाही. म्हणजे मी किती वेळापासून स्वर्गलोकामध्ये आहे याची गणती नाही. पण अनित्य द्रव्ये ही प्राप्तवानस्मि नित्यम. पण अजून सुद्धा मला नित्य प्राप्ती झालेली नाही. म्हणजे नित्य प्राप्ताची प्राप्ती ज्याला म्हणतो किंवा जे ब्रह्माची प्राप्ती ज्याला म्हणतो, ब्रह्मस्वरूप होण्याचा जो उपकृतता आहे ती अजूनपर्यंत मला लाभलेली नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेली आहे. आता इथे संपत्ती खजिना हा जो शब्द वापरला त्यांनी शेवधी म्हणून, इथे आचार्यांनी थोडंसं याच्यावर आणखीन भाष्य केलेलं आहे. आचार्य असं म्हणतात की हा जो खजिना आहे हा इतक्या प्रकारचा असू शकतो की ज्या ज्या गोष्टीमध्ये मला माझा अहम मध्ये येतो ती ती गोष्ट शेवधीमध्ये जमा होते. म्हणजे माझ्याकडे काहीही नसून केवळ माझा अहमभाव जर असेल तरी माझ्याकडे शेवधी आहे, कारण तो माझा आहे असं मला वाटतं. मी तिथे आहे, माझा अहमभाव तिथे आला म्हणजेच अहमभाव माझा आहे, म्हणजे ती माझी प्रॉपर्टी आहे असा आचार्यांनी विचार केलेला आहे. म्हणून ते असं म्हणतात की संन्यास जो आहे, सम नि अस या शब्दांनी संन्यास हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे जे जे काही आहे ते ते नि म्हणजे खाली, म्हणजे जे जे वैराग्याच्या पोटी सगळंच्या सगळं, म्हणजे माझ्या शरीरापासून
पंचमहाभूतापर्यंत जे जे माझ्या शरीरामध्ये वास करतं ते सुद्धा माझं नाही याची नुसती खात्री नव्हे, जी सहजावस्था ज्याची मुरलेली आहे अशा व्यक्तीला संन्यास म्हणतात. म्हणून संन्यास घेण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये पहिली प्रक्रिया प्रायश्चित संन्यास असा आहे. या प्रायश्चित संन्यासामध्ये आत्तापर्यंत आपल्या हातून या किंवा गेल्या अनंत जन्मामध्ये ज्या ज्या काही चुका कळत किंवा नकळत झाल्या असतील, आणि याचं उदाहरण म्हणजे जड भारत जेव्हा त्याच्या शेवटच्या जन्मामध्ये त्या राजाला पालखीमधून घेऊन जात असतो त्यावेळेला ती पालखी खूप हल्ल्यामुळे जेव्हा राजा त्याला ओरडून बोलतो की तुला कळत नाही का म्हणून, आणि त्याला तो शब्द वापरतो भो मूर्ख, तो असं म्हणतो हे रे मूर्खा तुला कळत नाही का मी आत हालतोय ते, त्यावेळेला तो परतून एवढंच म्हणतो राजा तू म्हणजे कोण, मूर्ख कोण. आणि जे जी आता हालचाल होते त्याच्याबद्दल मी तुला सांगतो. मी चाललोय तिथे अनंत छोटे छोटे प्राणी आहेत खाली माझ्या पायाखाली, त्यापैकी कोणाला इजा होऊ नये म्हणून मी वर खाली होतोय, त्यामुळे तुला थोडासा त्रास होतोय. म्हणजे ज्याच्या पुण्याईची कमाल इतकी होती, जो त्याच्या शेवटच्या जन्मामध्ये होता त्या जन्मामध्ये त्यांनी घेतलेली काळजी ही इतकी आहे, तेव्हा प्रायश्चित संन्यास हा संन्यासाचा पहिला मुद्दा त्यासाठी मानला गेलाय. पुढे अष्टश्राद्ध संन्यास, विरज होम संन्यास, गायत्री प्रवेश संन्यास हा एक संन्यासातलाच प्रकार आहे. या गायत्री प्रवेश संन्यासामध्ये, विरज होम संन्यासामध्ये जे 5 मंत्र आहेत, आणि विवेकानंदांनी स्वतःच्या हाताने आपल्या सगळ्या शिष्यांना विरज होमाची दीक्षा दिलेली आहे. त्यात विरजानंदाचं नावच विरजानंद ठेवलेलं आहे. या 5 मंत्रामध्ये जर मंत्र आपण पाहिले तर ते असे आहेत की मी हे सोडतो, मी ते सोडतो, याला संन्यासामध्ये काहीच महत्व नाही, कारण ते सोडल्यावरच संन्यास घ्यायचा असतो. त्यामुळे त्या वैराग्याला तर फारसं काही धरलेलंच नाही, तो म्हणजे ते काय म्हणतो त्याला आपण, ते बेसिक क्वालिफिकेशनच आहे. इथे असा तो मंत्र आहे की त्या मंत्रामध्ये तो असं म्हणतो की इथे माझ्या शरीरामध्ये जो प्राण आणि अपान आहे, उदान आहे, समान आहे, हे वायू सुद्धा मी तुला अर्पित करतोय, आणि ते सगळेच्या सगळे तुला अर्पित केल्यामुळे, तू शुद्ध असल्यामुळे ते सगळेच्या सगळे शुद्ध होऊन माझ्या शरीरामध्ये फिरवत. अशा पद्धतीने तो संन्यास पुढे जातो. आणि या संन्यासाच्या याच्यामध्ये त्या ध्रुव तत्वाला गवसणी घालवायची असल्यामुळे जितकी जितकी अध्रुव तत्व आहेत, म्हणजे माझ्या ज्ञानाची असणारी आत्ताची जी जी साधनं आहेत ती सगळी साधनं मला इथेच ठेवावी लागतील जर याच्यामध्ये. म्हणून बुद्धीचा असणारा विनाकारांचा अभिमान इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये उपयोगी पडूच शकत नाही. याचा अर्थ अभिमानाबरोबर अहंकाराला ही गोष्ट आलीच आली, पण याहून सुद्धा मी अमुक शिकलो, मी इतका हुशार आहे, मला लौकिक अर्थामध्ये इतकं काहीतरी मांडतात, यश कीर्ती संपत्ती प्रतिष्ठा मिळालेली आहे म्हणून मला आता हे शक्य होईल, ही शक्यता अजिबात नाही आहे. ध्रुव या शब्दाचा आचार्यांनी आणखीन एक अर्थ दिलाय. ध्रुवमलाच त्यांनी कूटस्थ असं सुद्धा म्हटलेलं आहे. कूटस्थ या शब्दाचे परत 2 अर्थ होतात. एक कूटस्थ म्हणजे जो शिखरावर एकदम वर आहे, टोकावर आहे, पिनॅकल ज्याला म्हणतो आपण तो, आणि एक कूटस्थ म्हणजे जो ऐरणीवर आहे तो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे दागिने बनवल्यानंतर त्या ऐरणीमध्ये कोणत्याच प्रकारचा जसा फरक पडत नाही तसा, किंवा जो खरोखर अत्युच्च शिखरावर आहे असं ते कूटस्थ तत्व, असा या ध्रुव या शब्दाचा अर्थ त्यांनी केलेला आहे. वेदांमध्ये 2 प्रकारच्या तत्वज्ञानाची चर्चा आहे. वेद प्राप्य गोष्टीबद्दल पण बोलतो, वेद ज्ञेय गोष्टीबद्दल पण बोलतो. प्राप्य गोष्टींबद्दल बोलायला गेलं तर जितके काही कर्मकांडातले प्रकार आहेत, षोडशोपचार पूजा ही काम्य पूजा आहे, ही कोणत्या तरी गोष्टीची प्राप्ती होण्यासाठी केलेली पूजा आहे. म्हणून तिथे प्राप्य प्रापक भाव आहे. एक कोणाला तरी काहीतरी मिळणार आहे आणि काहीतरी मिळणार म्हणून कोणीतरी काहीतरी करतो, पण असं करण्यानी ब्रह्मवस्तूचा लाभ होणंच शक्य नाही. म्हणून जेव्हा कुर्वंतो कर्मानी, विवेक चूडामणीमध्ये म्हटलेलं आहे की कितीही जरी तू कर्म केलंस तरी तुला ब्रह्मवस्तू मिळू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे ती ज्ञेय वस्तू आहे, आणि ब्रह्म ज्ञेय आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी प्राप्य आहेत. माया विच्छिन्न ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्राप्य आहेत. आणि म्हणून नित्यप्राप्ताची प्राप्ती हवी असेल तर ज्ञेय भाग जो श्रुतीतला आहे त्याच्यावरच. ज्ञेय भाग कोणता आहे? उपनिषदांचा आहे. आणि म्हणून या गूढज्ञानाकडेच आपल्याला वळावं लागेल. अनित्यम द्रव्यैहि प्राप्तवानस्य नित्यम.
मी अत्यंत अनित्य वस्तू वापरून नित्य वस्तूची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं कोण म्हणतो? यम म्हणतोय. म्हणजे मी आता इथे जेवढे काही हे नचिकेत अग्नी केले, अमुक केले, हे सगळे करण्याचे प्रकार होते, हे सगळी कर्म होती. आणि हे सगळी कर्म करून मी तुलनात्मक दृष्टीने एक नित्यता प्राप्त केलेली आहे. म्हणजे यम स्वतःच्या अधिकाराबद्दल बोलतोय, स्वतःच्या स्थानाबद्दल बोलतोय. इथे नित्य या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांनी नित्य म्हणजे ते नित्य असा लावण्याचा प्रयत्न केलाय. आचार्यांनी इथं त्याचा भेद स्पष्ट केलाय की इथं जे नित्यत्व आहे ते तुलनात्मक नित्यत्व आहे. लौकिक अर्थाने मर्त्य मानवाच्या संबंधात जर पाहिलं तर हे नित्यत्व आहे. लौकिक अर्थाने मर्त्य मानवाची जर संबोधना केली तर त्या दृष्टीने हे अमर आहेत. पण खरं बघायला गेलं तर ते नित्यही नाहीत आणि अमरही नाहीत, कारण त्यांना अमरत्व आहे, अमरपणा नाही. आणि नित्यत्व आहे ते तुलनात्मक नित्यत्व आहे, सतत नित्यत्व नाही, सनातन नित्यत्व नाही आहे. पुढे मी यमपदास प्राप्त झालो, पण तू माझ्यापेक्षा फार मोठी गोष्ट मागतोयस आणि करतोयस असं स्वतः यम या मंत्रामध्ये सांगताय. आणि असं असल्यामुळं देवांना आपल्या पुराणांमध्ये पुष्कळ वेळा घाबरलेलं दाखवलेलं आहे. अमुक अमुक ऋषी आले आणि देव घाबरले. असं होण्याचं कारण असं आहे की त्या देवांच्या पुढचं जो टप्पा आहे, पुढचं जे पाऊल आहे ते ऋषी टाकू शकतात. किंबहुना विवेकानंदांनी सांगितलेलं वाक्य आहे की या जन्मासारखा, या मनुष्य जन्मासारखा जन्म नाही, कारण देवांना सुद्धा हा जन्म घेऊन स्वतःची मुक्ती घ्यायला लागते, असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. याचा अर्थच असा आहे की दोन दृष्टीने हे आपल्याला महत्वाचं आहे. एक म्हणजे मी ज्या जन्मामध्ये आलेलो आहे त्या जन्मामध्ये माझ्या जन्माला येण्याचा हेतूच मुळात वेगळा आहे आणि मी त्या हेतूच्या एकदम वेगळ्याच हेतूनी माझं आयुष्य कंठतोय. या दोन वेगळ्या म्हणजे 180 कोणामध्ये वेगळ्या असणाऱ्या या दोन गोष्टी एकत्र आता बदलून अधोमुख आणि परान्मुख, आपण जिकडं अधोमुख व्हायला पाहिजे तिकडं परान्मुख झालेलो आहोत, तेव्हा ते सगळं बदललं पाहिजे याची इथे आपल्याला कल्पना येते. आचार्य असंही म्हणतात, कर्मफल लक्षणात शेवदी निधी प्राप्तते. हा जो काही मिळवण्याचा प्रकार चाललाय हा सगळा काय कर्मफल लक्षणात, जे कर्म फलाच्या अपेक्षेने होतं. आता इथे गीता आपल्याला पूर्ण स्पष्ट होतं. आचार्य स्पष्टपणे सांगतात की फल जिथे आहे तिथे तिथे कर्म आहे. केवळ कर्म असू शकतं फलाशिवाय, पण फल असेल तर त्या फलाबरोबर असणारं कर्म हे त्याच्याशीच जोडलं जातं. आणि म्हणून कर्मफल लक्षणात शेवदी निधी, म्हणजे जिथे जिथे कर्म केलं जातं तिथे ते काहीतरी प्राप्य असतं. ती प्राप्य गोष्ट म्हणजेच तो त्याचा खजिना किंवा त्यानं प्राप्त केलेली गोष्ट असते आणि त्याच्यासाठीच प्रार्थते, त्याच्यासाठीच संपूर्ण आपलं आयुष्य घालणारे लोक आहेत. आणि प्रत्येकजण कर्मफलातून काय घेतो? एक तर वृद्धी घेतो, एक तर सिद्धी घेतो, नाहीतर निधी घेतो. वृद्धी, सिद्धी, निधी. या वृद्धी सिद्धीमध्ये वृद्धी म्हणजे संपत्ती किंवा समृद्धी आहे. सिद्धी या आपल्याला प्राप्तच झालेल्या नाही आहेत. म्हणजे आपल्या काय म्हणतो त्याला, आपण ज्या गोष्टींची आपल्या आयुष्यामध्ये मागणी करतोय त्यामध्ये सुद्धा आपण इतके कृपण आहोत की आपण मागितली असलेली गोष्ट अजूनही सिद्धी आणि निधीमध्ये बसतच नाही. 9 निधी आहेत आणि 8 सिद्धी आहेत. अनिमा, गरिमा, लघुमा, महिमा अशा प्रकारच्या त्या सिद्धी आहेत. या सगळ्याच्या सगळ्या सिद्धी विवेकानंदांना प्राप्त झाल्या होत्या, किंबहुना रामकृष्णांनी ती त्यांना दिल्या होत्या. आणि फार सुंदर संवाद आहे, 2 ओळीचा संवाद आहे. रामकृष्णांनी फक्त प्रश्न विचारलाय, तुला माहिती आहे का तुझ्याकडे काय दिलंय मी? उत्तर असं आहे त्याचं की म्हणजे परमेश्वर स्वरूप असणारी 2 व्यक्ती एकमेकाशी बोलतायत. स्वामींनी असा प्रश्न विचारला, म्हणजे रामकृष्णांनी प्रश्न विचारला, स्वामीजी असं म्हणालेले आहेत की नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? ते म्हणाले, तू मला भिकारी करून टाकलेस, मी तुला अष्टसिद्धी सुद्धा देऊन टाकलेल्या आहेत. आता त्यांना अशी अपेक्षित होतं की त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे. ते प्रश्न ताबडतोब पुढून आलेला आहे. या शतकामध्ये होऊन गेलेलं नचिकेत म्हणून विवेकानंदांकडे निश्चित पाहता येण्यासारखं आहे. विवेकानंदांनी रामकृष्णाला प्रश्न असा विचारलेला की या सिद्धींनी मला काय मिळेल? रामकृष्णाने उत्तर दिलं, तू जे मागशील ते मिळेल. ताबडतोब प्रश्न विचारलेला आहे की मी ब्रह्ममय होऊ शकेन याच्यातून? ते म्हणाले, नाही, ते सिद्धी मग तुमच्याकडेच राहू देत. हे जे उत्तर, हा जो प्रश्न आहे, या सिद्धीची जी गोष्ट होती किंवा निधीची, ही प्रत्येक कर्म म्हणजे करत असलेल्या कर्माची जी
अत्युच्च पातळी आहे फलाच्या दृष्टीनं. अत्यंत मोठं फल कोणतं? ती ही फलं आहेत, ती अजून आपल्याला मिळालेलीच नाही आहेत. फलांच्या दृष्टीने आपण अत्यंत कृपण आहोत, पण कृपण असलेल्या फलांना सुद्धा खूप मोठं समजून त्याच्यामध्ये इतक्या समरसतेने आपण आपलं जीवन व्यतीत करतोय. म्हणजे आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठे आहोत याची जाणीव आपल्याला इथं होते. साध्य साधन लक्षणात संसार, हा संसाराची व्याख्या आहे, आचार्यांनीच केलेली आहे. साध्य साधन लक्षणात संसार, म्हणजे जिथे साध्य आणि साधन या दोन्हींची सांगड घालवण्यामध्ये, आता इथे साध्य आणि साधनाची सांगड जी चाललेली आहे ती सगळी आपल्या प्रपंचाच्या दृष्टीने चाललेली आहे. असं जिथे जिथे चालतं त्याला संसार असं म्हणतात. अनित्य साधनही नित्यम न प्राप्यते. अनित्य साधन घेऊन नित्याची प्राप्ती करायला कसं जातोस असं ते बोलतात. त्याचं कारण असं आहे, स्वसंवेद्य अपरोक्ष अनुभूती म्हणजेच नित्य अनुभव. नित्याचा अनुभव म्हणजे काय? तर स्वसंवेद्य अपरोक्ष अनुभूती. अनित्य साधन नित्याचा अनुभव देऊ शकत नाही, असं वाक्य इथे आचार्यांनी सांगितले. याम्य स्थानम स्वर्गाख्यम. यम स्वतः म्हणतोय माझं स्वर्गामध्ये एक परमनंट घरच आहे. त्याला यमाचं घर असंच म्हणतात, यमसदन असं म्हणतात. पण एवढं सगळं करून मी आतापर्यंत काय मिळवलं? तर मी यमसदन मिळवलं. नचिकेता बता, तुझी व्हावा असो, तू काय मागतोयस? तर तू अशी गोष्ट मागतोस की ज्याचा मला सुद्धा हेवा वाटतो. आणि इतकंच नव्हे तर म्हणजे जसं आपण तैत्तरीय उपनिषदात ते पाहिलेलं आहे आपण, काही असे मंत्र आहेत की ते मंत्र म्हणताना असं म्हणतात की अशा प्रकारे ब्रह्मचारी मला मिळवत, हे गुरुमंत्र म्हणतायत की अशा प्रकारचे विद्यार्थी मला मिळवत. म्हणजे असा विद्यार्थी मिळाल्याचा जो आनंद गुरुच्या तोंडावर आहे तो इथे यमाच्या तिथे दिसतो. म्हणून ते म्हणतात की माझा मुलगा सुद्धा तुझ्या इतक्या ताकदीचा किंवा तुझ्या इतक्या क्षमतेचा मला मिळालेला नाही. 11व्या मंत्रामध्ये कामस्याप्तिम जगत प्रतिष्ठाम प्रतोरनत्यम अभयस्य पारम स्तोमम महतम उरुगायम प्रतिष्ठा दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतो अंत्यस्त्राक्षी. असा तो मंत्र आहे. मंत्रात अन्वयार्थ खूप लावायला लागणार आहे. त्याचा अंतर असा आहे की नचिकेतो अत्यस्त्राक्षी, हे नचिकेता. अत्यस्त्राक्षी म्हणजे ज्यांनी त्याग केलेला आहे. यम नचिकेताना म्हणतोय. आता थोडंसं नचिकेताचं कौतुक चाललेलं आहे यमाकडून. तो असं म्हणतोय की नचिकेता तू त्यागलेलं आहेस. हे नचिकेत अत्यस्त्राक्षी, तू त्यागलेलं आहेस. काय त्यागलेलं आहेस? कामस्य आप्तिम. कामस्य म्हणजे मनामध्ये इच्छा धरून केलेलं कोणतंही काम, म्हणजे फलप्राप्ती धरून केलेलं काम, काम्य कर्म थोडक्यात. अशा काम्य कर्मामधलं जे अत्युच्च काम आहे, म्हणजे आता इथे सात्विक कामाचा संबंध आहे, रजोगुणी तमोगुणी कामांचा तर कुठे संबंधच नाही आहे. पण सात्विक इच्छेपोटी केलेलं जे अत्युच्च काम आहे त्या कामामध्ये काय होतं, तर ज्या अत्युच्च इप्सिताने जे काम करतात त्याच्यानंतर त्याला काय मिळतं, तर स्वर्गलोक मिळतो. तू त्याचाही त्याग केलेला आहेस. जगत प्रतिष्ठाम, हे सगळं जग ज्याचं आलंबन आहे तो हिरण्यगर्भ, म्हणजे ज्याच्यातून सगळ्या जगाची उत्पत्ती होतीये त्या पातळीपर्यंत पोहोचण्याची तुझी तयारी झालेली होती, त्याला सुद्धा तू त्यागलेला आहेस. म्हणजे नचिकेताच्या त्यागाचं वर्णन चाललंय. क्रतोः अनंत्यम, साधारण कधीही न संपणारी कर्म ही या पृथ्वीतलावर लागलेली आहेत. अभयस्य पारम. अभयस्य पारम म्हणजे ज्या भीतीपोटी पूर्ण मनुष्यगण ग्रासला गेलेला आहे तिथं तू तुझ्या या सिद्धींमुळं अभयम पारम, पार म्हणजे किनारा, तू अभयत्वाचा किनारा पाहिलेला आहेस. म्हणून आपण पारंगत असा शब्द वापरतो. पारंगत म्हणजे जो या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला गेलेला आहे, म्हणजे जो स्किल्ड आहे. असा तू अभयस्य पारम असून सुद्धा, पारंगतः पारंगतः, तर असा असून सुद्धा तू अभयाच्या किनाऱ्याला सुद्धा पोचून आलेला आहेस. तरी सुद्धा तू तेवढ्यावर समाधान मानलेलं नाहीयेस. नचिकेताचं कौतुक तो सांगतोय. कारण भीती असण्याचं कारण काय? आचार्यांनी याच्यावर थोडासा विचार इथे केलेला आहे. भीती असण्याचं कारण काय? आणि इथेच आपल्याला एक भर्तृहरीचं त्रिशतकम म्हणजे 3 शतकं भर्तृहरीने लिहिली आहे. त्यामधलं वैराग्य शतम, शृंगार शतम आणि नीतिशतकम. त्यातल्या वैराग्य शतकामध्ये भीतीची कोणत्या कोणत्या प्रकारची भीती असू शकते
ही त्यांनी एकाच श्लोकामध्ये सांगून ठेवलेली आहे. ते असं म्हणतात की भोगे राग भयम, भोगे रोग भयम. ज्याला भोग घ्यायचा आहे त्याला भोग घेणाऱ्याच्या इंद्रियांना फक्त रोग होईल याचीच भीती लागलेली असते. कुलेच्युती भयम, ज्याला कुलाचा अभिमान आहे तेव्हा तो अभिमान केव्हा जाईल, ऑनर किलिंग नावाचं जे काय आपण ऐकतो, कुलेच्युत भयम. वित्ते नृपादक भयम, पैसा आला की टॅक्स, कारण राजा काय करेल आणि ते कसे पैसे काढून घेईल असा ज्याच्याकडे पैसा आहे त्याला त्याची भीती असते. माने दैन्य भयम, ज्याला मान आहे त्याला दैन्याची भीती आहे. बले रिपू भयम, ज्याच्याकडे खूप ताकद आहे त्याला शत्रूची भीती आहे. रूपे जरा भयम, ब्युटी पार्लर्स, रूपे जरा भयम. शास्त्रेवादी भयम, ज्याला शास्त्र खूप चांगलं येतं त्याला नेहमी असं वाटतं की माझ्यापेक्षा चालणारं कोणी आलं आणि माझं पितळ उघडं पडलं तर काय होईल. शास्त्रेवादी भयम. गुणे खल भयम, ज्याच्याकडे गुण आहेत ज्याच्याकडे व्हर्च्यूज आहेत त्याला गुण नसणाऱ्या लोकांचा, कारण त्याला गुणी गुणीशु मत्सरी, गुणी माणसाचं जर मत्सर करतो, जो खल असतो त्याला तो गुणच कळत नाही, त्यामुळे तो काय करेल याची गुणी माणसाला नेहमी भीती वाटत असते. काय कृतांतदा भयम, शरीराला नेहमी मृत्यूचं भय आहे. म्हणजे याचा अर्थ सर्व वस्तू भयन्वितम, सगळ्या वस्तू भयाने ग्रासलेल्या आहेत. भुवी नृणाम वैराग्यम एवं अभयम, एक वैराग्यच असं आहे की जिथे अभय असू शकतं. आणि असा निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, उलटी पवन चढाऊंगा, असं कबीर म्हणतात की आता माझी कुंडलिनी सिद्ध झालेली आहे. साध शिखर शून्य शिखर त्रिवेणी पर नहाऊंगा, आता सहस्त्रहार चक्र सुद्धा माझं मोकळं झालेलं आहे. माझ्या अंगामध्ये असणारी जी काही ऊर्जा आहे, जी चैतन्य आहे, ते जिथं पोचायला पाहिजे तिथं मी पोचलेलं आहे. आता कोणत्याही वस्तूमध्ये मला कोणत्याही प्रकारचं आकर्षण उरलेलं नाही. आणि याचा मला फलप्राप्ती म्हणून काय झालेलं आहे तर मी निर्भय झालेलो आहे. त्यामुळे अशा निर्भयतेचा किनारा पाहिलेल्या नचिकेत सुद्धा केवळ निर्भय अवस्थेपेक्षा निर्भयतेतच चालण्याची इच्छा व्यक्त करतोय. इथे तो अशी गोष्ट मागतोय की ज्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. एखाद्या देवांना निर्भय असं म्हटलेलं आहे, मागे देवांचं वर्णन आलेलं आहे स्वर्गलोकाचं, तिथे ते निर्भय आहेत असं म्हटलेलं आहे. पण त्यांची निर्भयता सुद्धा विश्वाच्या अंतापर्यंतच टिकणार आहे, त्याच्या पुढे नाही आहे. पण नचिकेत मात्र त्याच्या पुढे जाण्याचा उपाय करतोय. विवेकानंदांचं एक खूप चांगला वाक्य आहे, अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. शरीर म्हणजे विषयांनी युक्त असा विचार. शरीर म्हणजे शरीर नव्हे, शरीर म्हणजे विषयांनी युक्त असा विचार. आणि जिथे जिथे विषययुक्त विचार आहेत तिथे तिथे द्वैत आहे. आणि जिथे जिथे द्वितीयाम द्वयम भयात, उपनिषदाचं वाक्य आहे, जिथं दोन आहे तिथं भीती आहे. अशा प्रकारची ही भीती आहे. पण ते जे हिरण्यगर्भ आहे ज्या या नचिकेताग्नीतून मिळतं ते कसं आहे, स्तोमम, कौतुक करण्यासारखं आहे. महतम, मोठं आहे. उरुगायम, म्हणजे फार विस्तीर्ण असं ते कौतुक करण्यासारखा तो प्रदेश आहे. प्रतिष्ठाम, त्याच्यामध्ये एक अधिकार आहे. असं सगळं असून सुद्धा नचिकेता तू हे सगळं बाजूला केलेलं आहेस. म्हणजे नचिकेतानी ज्या गोष्टी बाजूला केलेल्या आहेत त्याची व्याप्ती आणि त्याची खोली आपल्या लक्षात आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ज्या गोष्टीची प्राप्ती करण्यासाठी अध्यात्म नावाचा जो काही आपण साधना चालू केलेली आहे त्या साधनेमधलं इप्सित किती दूर आहे, किती अवघड आहे. अजून कर्मकांड म्हणजे कर्मशुद्धीच्या पातळीवर सुद्धा माझी कर्मशुद्धी झालेली नाही. उपासनेच्या पातळीमध्ये माझं पाऊल पडलेलंच नाही आहे. श्रवण मनन निधिध्यासन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलंच नाही आहे. आणि हे सगळं ज्याचं झालंय त्याला इतकं अवघड आहे असं इथं सांगितलेलं आहे. हा एक 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 उपनिषदाचा असा प्रयत्न आहे की आपण कुठे आहोत हे उपनिषदांच्या अभ्यासाने फार लवकर कळायला लागतं. आचार्य पुढे असं म्हणतात, क्रतो फलम हिरण्यगर्भः. ते असं म्हणतात की 3 प्रकारच्या फलांसाठी प्रत्येक माणूस काम करतो. त्याला एक तर आध्यात्मिक फल मिळतं, म्हणजे स्वतः जिथे त्याच्याशी संबंधित असं आधी भौतिक मिळतं किंवा आधी दैविक अशा प्रकारचं मिळतं. तो आध्यात्मिक म्हणजे स्वतःसाठी काय मागेल तर एक 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 चिरतारुण्यत्व स्वतःला मागेल. असं जे स्वतःशी संबंधित, त्याचा ज्याच्याशी संबंध येतो भूतांशी अधिभौतिक, आणि जिथे देवांच्या कृपेचा संबंध आहे त्यांच्याकडून काहीतरी मिळावं, या 3 गोष्टींमध्येच त्याची सगळी हालचाल चालू असते. पुढे ते असं म्हणतात, यस्यात उत्तमम नास्ति, यस्यात उत्तमम नास्ति
याच्याहून अजून उत्तम काहीही नाही, त्याला अनुत्तमा असं म्हणतात. अशा प्रकारचं अनुत्तम जे आहे की ज्याच्या पुढे अजून काही उत्तम असं राहत नाही, म्हणजे उत्तमतेचा कळस, आनंदाचा कळस, ते जे सच्चित आनंद स्वरूप आहे ते तू घेण्याचा प्रयत्न करत आहेस. आणि म्हणून नचिकेता मला तुझा अभिमान वाटतो असं यमधर्म म्हणतो. पुढच्या मंत्रामध्ये तम दुर्दशम गूढमनु प्रविष्टम गुहाहितम गह्वरेष्टम पुराणम अध्यात्मयोगाधिगमेन देवं मत्वा धीरो हर्षशोको जहाति. आता आत्मज्ञानाची प्रक्रिया नचिकेताला यमधर्माने सांगायचं ठरवलेलंच आहे. थोडं त्याचं कौतुक केलेलं आहे की तो किती तयारीचा पातळीचा आहे, थोडं स्वतःबद्दलची खंत व्यक्त केलेली आहे की माझा शिष्य लाडका आता कुठे जाणार आहे. आता ज्या भूमिकेवर नचिकेत येऊन थांबलेला आहे त्या भूमिकेवर आत्मज्ञानाबद्दल आता उपदेश करण्याच्या अगोदर त्या आत्मज्ञानाची थोडीशी, कारण आता साधनेचं स्वरूप सांगायच्या अगोदर साध्याचं स्वरूप सांगायचं चाललंय, त्या साध्याबद्दलच सांगितलंय. तम दुर्दर्शम गूढमनु प्रविष्टम दुःखेन दर्शनस्य इति दुर्दशा. एखाद्या गोष्टीची प्राप्ती किंवा एखाद्या गोष्टीचं दर्शन होणं अत्यंत दुरापास्त असतं तेव्हा त्याला दुर्दशा असं म्हणतात. तम दुर्दर्शम गूढमनु प्रविष्टम, बुद्धीच्या गुहेत वास करणारं असं हे जे तत्व आहे ते अत्यंत कठीण आहे. कारण का? गुहाहितम, हितम म्हणजे स्थितम, अशा शब्दाने, अशा अर्थाने तो शब्द आहे. गुहा स्थितम, कारण ते मुळात आहे ते गुहेच्या आत आहे. दुसरी गोष्ट गह्वरेष्टम. आता गह्वरा हा शब्द जो आहे संस्कृतमध्ये, साधारण एखाद्या गुहेच्या तोंडाला घनदाट अशी जाळी पसरलेली असेल किंवा काय म्हणतो त्याला आपण, वृक्ष पसरलेली असतील की ज्याच्यामुळं आत जाणं खूप अवघड जातं, अशा प्रकाराला गह्वर असं म्हणतात. गह्वरा म्हणजे घनदाट अशा प्रकारचं. गह्वरेष्ठ म्हणजे एकतर ते गुहेत आहे, त्या गुहेच्या तोंडावर गह्वरेष्ठ म्हणजे अत्यंत प्रकारची अशा घनदाट जाळी आहे. पण एक आहे त्याच्या आत असणारं जे तत्व आहे ते मात्र पुराणम. पुराणम, पुरा म्हणजे बिफोर, पूर्वी. प्रो हा शब्द जो इंग्रजीमध्ये आहे तो पुराण या शब्दावरूनच आलेला आहे. प्रो किंवा जे अगोदर आहे, त्याला विधी असं म्हणतात. एकाच्या अगोदर आणखीन काहीतरी असेल, त्याच्या अगोदर आणखीन काय, असं काय आहे की ज्याच्या अगोदर काही नाही, म्हणजे असं जे आहे त्याला पुराण असं म्हणतात. आणि पुराणाचा दुसरा एक असा अर्थ असा आहे, पुरा अपि नवम, जुनं आहे पण नव्यासारखं वाटतं, त्याला पुराण म्हणतात. म्हणून ते तत्व आहे जुनं पण अजूनही त्याचं नाविन्य तसंच टिकून आहे. म्हणून पुराण ग्रंथांबद्दल अजूनही ते संदर्भ आपल्याला लागू पडतात. याचं कारण ते जरी जुने असले तरी नवी असल्यासारखे आहेत. असंच हे तत्व सुद्धा त्याच प्रकारचं आहे. अध्यात्मयोगाधिगमेन, अध्यात्मयोग अधिगमेन देवं मत्वा धीरो हर्षशोको जहाति. बुद्धिगुहा अंतःकरण अवच्छिन्नम चैतन्यम जीवः. आचार्यांनी जीवाची व्याख्या केलेली आहे. जे चैतन्य अंतःकरणाने अविच्छिन्न म्हणजे डिलिमिटेड, जे मर्यादित झालेलं चैतन्य आहे त्या चैतन्याला जीव असं नाव दिलेलं आहे. अशा या मर्यादेमध्ये बांधल्या गेलेल्या चैतन्याला, जे त्या जीवस्वरूपाच्या आत आहे, जेव्हा ते अविच्छिन्न झालेलं आहे तरी सुद्धा ते प्रकट नाही आहे. अशा प्रकट नसलेल्या चैतन्याच्या आवरणांना बाजूला करून त्या चैतन्याचा स्पर्श किंवा त्या चैतन्याची जाणीव करून घेणे म्हणजेच आत्मानुभूती होय असं आचार्य म्हणतात. म्हणजे थोडक्यात चैतन्य राजा आहे, बुद्धी मंत्री आहे, इंद्रिय प्रजा आहेत. या प्रजेला मंत्र्याची ओळख जरूर आहे, पण याच मंत्र्याची मदत घेऊन त्या राजाशी आपली भेट होऊ शकते हे आत्तापर्यंत माहीत नव्हतं. आणि अशी गोष्ट करून घेऊन त्याची माहिती करून घेणे आणि मग त्या राजाच्या बरोबर जाऊन बसणे किंवा चैतन्यमय होणे, या गोष्टीलाच आत्मज्ञान असं नाव दिलेलं आहे. विकार आणि विषय बंधन. विकार म्हणजे एखाद्या विषयाच्या बंधनामुळं होणारा जो
वृत्तीमधला बदल आहे त्याला विकार असं म्हणतात, असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा इंद्रिय विषयाशी संयोग पावेल तेव्हा तेव्हा माझ्या विषयांचं विकारामध्ये रूपांतर झालेलं असेल. असं रूपांतर झाल्याबरोबर एक काडी त्या गुहेच्या तोंडावर आणखीन चढली जाईल. अशा अनंत काड्या चढत 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 गेल्यामुळं ते आत्ता अविद्या नावाच्या घनदाट जाळीच्या पलीकडे जाऊन बसलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की असं ज्यानं आत्मसंयोगाने, म्हणजे अध्यात्मयोग, इथं हा जो शब्द वापरला आहे अध्यात्मयोगाधिगमेन, म्हणजे ज्यांनी स्वतःच्यावर नियंत्रण, आत्मसंयोग 6वा अध्याय गीता, पूर्ण 6व्या अध्यायाचं नाव आत्मसंयोग असंच दिलेलं आहे. हा आत्मसंयोग म्हणजेच अध्यात्मयोग. असा ज्यांनी प्राप्त केलेला आहे, असा ज्यांनी साध्य केलेला आहे, त्याची विषयविरहित एकाग्रता झालेली आहे. आणि विषयविरहित एकाग्रता होण्याचं कारण असं आहे की त्याने विषयांपासून आपले सगळे पाय आत घेतलेले आहेत. असं असल्यामुळे त्याच्यावर विषयांचा कोणताही परिणाम नसल्यामुळं, पण तो स्वरूपामध्ये असल्यामुळे, तो रूपामध्ये असल्यामुळं त्याच्याकडे असणाऱ्या इंद्रियांचं कार्य आता फक्त एकाच ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. असं झाल्यानंतर काय होतं, हर्ष शोको जहाती, त्याला हर्ष आणि शोक होत नाही. हर्ष आणि शोकाच्या बाबतीत किंवा सुख आणि दुःखाच्या बाबतीत फार महत्त्वाची 2 वाक्य इथं लक्षात ठेवण्यासारखी अशी आहेत. सुख उत्पन्न न होता, सुख उत्पन्न होत नाही, फक्त अभिव्यक्त होतं. सुख उत्पन्न न होता केवळ अभिव्यक्त होतं, कारण आत्मा सुखरूप आहे. या उलट दुःख नसून भासते म्हणून ते मिथ्या आहे. दुःख नसून भासते म्हणून मिथ्या आहे. असत भासमानम मिथ्या, असं त्या मिथ्या शब्दाची व्याख्या पण आहे. म्हणजे हर्ष आणि शोक हा कसा जातो, जहाती कसा जातो, त्याचं कारण आचार्यांनी असं दिलेलं आहे की सुख उत्पन्न व्हायचं काही कारणच नाही, कारण आत्मा सुखरूप आहे. राहिला प्रश्न फक्त शोकाचा, आणि तो जो शोक आहे तो भासतो, कारण त्याच्या मिथ्यत्वाची प्रचिती आल्यामुळे आता त्याचं अस्तित्वच राहत नाही. आणि त्याचं अस्तित्व न राहण्याचं कारण म्हणजे त्यांनी त्याच्या गुहेमध्ये असणारा जो अंतरात्मा आहे त्याचं दर्शन घेतो. अंतरात्मामय झाल्यामुळे, तो स्वसंवेद्यमय झाल्यामुळे, किंबहुना तोच स्वसंवेद्य बनल्यामुळे त्याला या दोन्ही गोष्टींचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ शकत नाही. असं सांगितल्यानंतर ते असं म्हणतात, प्राकृत विषय विकार विज्ञानही. आत्मज्ञान कठीण आहे. याचं कारण काय आचार्य सांगतात, दुर्दशा दुःखेन दर्शनम. खरोखरच अवघड आहे. कारण का, प्राकृत विषय विकार विज्ञानही, एकतर विविध विषय ज्ञान पृथक्करण याच्यातच तू अडकलेला आहेस. तू जे जे काही लहानपणापासून शिकतोयस, करतोयस, बोलतोयस, यालाच विज्ञान, यालाच ज्ञान म्हणत चाललेला आहेस तू. आणि त्याला त्यांनी नाव काय दिलंय, प्राकृत. हा शब्द भाषेला जरी असला तरी जो सुसंस्कृत नाही त्याला प्राकृत म्हणतात. आणि जो सुसंस्कृत, समस्कृत इज संस्कृतम. समस्कृत म्हणजे जे जसं करायला पाहिजे होतं असं जो करतो त्याला संस्कृत म्हणतात. म्हणून तो माणूस सुसंस्कृत आहे, म्हणजे त्याचं जे जे काही चाललंय ते तसं जसं सांगितलंय शास्त्रांमध्ये तसं चाललेलं आहे. आणि ज्याचं चालत नाही त्याला प्राकृत म्हणतात. आणि आपण जो जो काही अभ्यास किंवा जे जे काही वागतो ते सगळेच्या सगळे या प्राकृत विषय विकार विज्ञानही मध्ये येतात. याला बाह्य विषय वृत्ती असं म्हणतात. म्हणजे सायन्स व्हर्सेस स्पिरिच्युअलिटीचा वाद इथे स्पष्ट केलेला आहे. सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीचा एकत्रीकरण अवघड असण्याचं कारणच असं आहे की सुरुवात जिथं झालेली आहे तिथंच दोन्ही वेगळ्या वेगळ्या दिशेने पसरलेले आहेत. एक बाह्य दृष्टीने पसरलेली गोष्ट आहे, एक अंतर्दृष्टीची गोष्ट आहे. त्यामुळे अंतर्दृष्टीची गोष्ट जर असेल तर प्राकृत विषय विकार विज्ञानही, त्यामुळे कशी मिळेल ती. मग असं जर असेल तर ते नेमकं कुठं आहे आत्मज्ञान. आचार्य असं सांगतात, कुत्र उपलभ्यमानत्वात गुहायाम बुद्धोः स्थितम. बुद्धीच्या गुहेमध्ये ते स्थित आहे. म्हणजे एकदा त्याचं दर्शन झालं की बुद्धी आत वळल्यामुळं, ती बहिर्मुख न झाल्यामुळं काय होईल, तर माझ्या बुद्धीमध्ये होणारे चित्त आणि वृत्ती नावाचे जे बदल आहेत ते बदल नेहमीचे संपून जातील. आणि चित्त वृत्तीची अनुपस्थिती म्हणजेच ब्रह्मदर्शन, असं आचार्य सांगतात इथे. आता इथं प्रश्न एवढाच आहे, पण मग असं का होत नाही, तर समस्या कोणती आहे, गह्वरे, घनदाट अरण्य. विषम अनेक अनर्थ संकटे तिष्ठती इति गह्वरेष्ठम, अशी आचार्यांनी व्याख्या पण दिलेली आहे त्या गह्वरेची. काय, विषम
अनेक अनर्थ म्हणजे एक एक विषय हा एक एक अनर्थ आहे असं ते म्हणतात. आणि अशीच नुसताच अनर्थ नाही, ते संकट सुद्धा आहे. आणि ती तिथे तिष्ठती, पुढेही ती वाट बघत बसलेली आहेत, आत्तापर्यंत आहेतच आहेत. असं विषय वासनाचं जे जंजाळ आहे ते सगळंच्या सगळं त्याच्या तोंडावर येऊन बसलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात, चेतस विषयेभ्य प्रतिसंवृत्त. प्रतिसंवृत्त म्हणजे संवृत्त म्हणजे एखाद्या ठिकाणी गेलेली गोष्ट मोठ्या निकराने उचकटून काढणे, या क्रियेला संस्कृतमध्ये संवृत्त असं म्हणतात. म्हणजे ताकदीने, पहिली गोष्ट म्हणजे ती त्या गोष्टीमध्ये इतकी अडकलेली असते जिथून तिला सोडवायचं आहे की तिला सोडवणं याच्यासाठी खूप ताकद खर्ची घातली जाते, तिथं तो शब्द वापरतात. म्हणून चेतस विषयेभ्य प्रतिसंवृत्त म्हणजे आपलं मन विषयांमध्ये ज्या प्रकारे अडकलेलं आहे ते मोठ्या ताकदीने नेटाने तिथून काढणे, या प्रक्रियेला संवृत्त प्रतिसंवृत्त असं म्हणतात. म्हणून इथे कर्मयोगावर कुर्मयोग नावाचा एक शब्द एका यांनी वापरलेला आहे. कुर्मयोग म्हणजे योगामधला कुठला प्रकार नाही आहे, पण जसं कूर्म म्हणजे कासव करतं तसं, कारण त्याचा एकमेव व्हलनरेबल पार्ट ज्याच्यामुळे कासवाला इजा होऊ शकेल असे दोनच भाग, एक त्याचं डोकं बाहेर आलं की आणि एक पाय आणि हात बाहेर आले की, तसे हे पाचच आहेत त्याचे आणि आपलेही पाचच आहेत. हे 5,000 एकदा आत घेतले, आता बाहेर काहीही जरी असलं तर त्या कासवाला काही होऊ शकत नाही. तद्वत अशा प्रकारे जो वागतो तो चेतस विषयेभ्य प्रतिसंवृत्य असा जो आहे, असा जो आहे तो कसा असतो, तर त्याचं नाव धीरा असं दिलेलं आहे. तो धैर्यवान, तो धीरवाला. त्याचं कारण काय, एक तर म्हणजे त्याचं मत्वा. मत्वा म्हणजे मती म्हणजे बुद्धी. बुद्धीमध्ये आणि मतीमध्ये फरक इतकाच आहे की साक्षात कृत्य इति मत्वा म्हणजे बुद्धीमध्ये केवळ विचारांची आंदोलनं निर्माण होतात, पण विचारांच्या झालेल्या आंदोलनानंतर त्याची जी गोष्ट व्हायची ती गोष्ट होऊन त्याची अनुभूती जेव्हा होते तेव्हा त्या बुद्धीला मती असं म्हणतात. आणि असा जो धीर आहे तो मती स्थितीमध्ये असतो, मत्वा. तसाच तो आत्मसंयमी असतो आणि त्याच्यामध्ये श्रवण मनन निधिध्यासनाचं पूर्णत्व असतं असं आचार्य म्हणतात. तो आत्मरूप असल्याने त्याला उत्कर्ष नाही आणि अपकर्ष नाही, म्हणजे त्याला राईज नाही आणि फॉल नाही, म्हणजे त्याला अनुकूलता नाही प्रतिकूलता नाही, आणि म्हणून त्याचा हर्ष आणि शोक संपलेला असतो असं आचार्य म्हणतात. आणि इथे आपण आता थांबूया. इथे आत्मज्ञानाच्या प्रवचनासाठी यमराज धर्म हळूहळू नचिकेताला पुढे घेऊन जात आहे. आणि आणखीन एक 2 मंत्रानंतर जो खरा प्रश्न विचारायचा आहे तो आता नचिकेत विचारणार आहे. आणि तो प्रश्नच मुळात असा आहे की केलं पाहिजे काहीतरी आयुष्यामध्ये आणि काहीच केलं नाही पाहिजे, किंवा कळलं पाहिजे काहीच नाही कळलं पाहिजे, असं जे जे काही वाटतं याच्या सगळ्याच्या पलीकडे काय आहे ते तू मला सांग. म्हणजे त्याचा प्रश्नच असा आहे की मला ज्या ज्या गोष्टी मी जन्माला आल्यामुळं माझ्यामध्ये शक्य असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच मला कळलेल्या आहेत असं गृहीत धरून टाक, पण त्याच्याही पलीकडं काहीतरी आहे याची मला खात्री आहे, ते तू मला सांग. आणि तिथून यमराज मग दुसरी बल्ली संपून पुढे सुरू करतो. ते आपण पुढच्या वेळा पाहूया. हरि ओम. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम